आहे देशी तरी पाही पांडुरंगा, या संतासी निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतासी निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागू देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान पखवाज वाले दादा मृदंगाला थोडासा आवाज द्या, याला थोडा ट्रबल देऊन आणखी थोडासा आवाज द्या. बस. मागणे ते क तुझ प्रती आहे, मागणे ते क तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निर्मी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतासी निर्मी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागू देवा. अभंगाचा शब्दशः भाव असा आहे. आपल्या सर्वाला कल्पना आहे, आपण वारकरी संप्रदायात वावरणारे आहोत. पुणे जिल्ह्यामध्ये लावून तुकोबरायाच्या पंचकृषीतील आपण सर्व मायबाप श्रोतेवृंद आपण सर्व आहोत. तुकोबरायाच्या स्वभावाचा आपल्याला जवळून परिचय आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी चर्चा करतात, संवाद साधतात, देवाशी बोलतात, हितगुज करतात. आणि देवाला बोलत असताना महाराजांचे हे मुखाचे उद्गार आहेत. मागणे ते क तुझ प्रती आहे, हे देवा, हे पांडुरंगा, हे जगद अधिष्ठान भगवन, माझं तुझ्याकडे एक मागणं आहे. मागणे ते देवाला आनंद वाटला. कधी न मागणारे, अगदी आग्रह करून सुद्धा आपल्याकडे न मागणारे जगद्गुरु तुकोबराय आज मागण्याकरता तयार झाले. देवाला आनंद वाटला आणि देव टवकरून बघायला लागलेत. आता महाराज काय मागतात? त्यावेळेला तुकोबराय देवाला मागणं एकदम मागत नाही. देवाला म्हणतात, देशी तरी पाहे पांडुरंगा, देवा, जे मी तुझ्याकडे मागणार आहे ते देण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे आहे की नाही हे पाहे, असं देवाला तुकोबराय म्हणत आहे. त्यावेळेला तुकोबरायला देव म्हणतात, महाराज, माझ्याकडे सामर्थ्य आहे. आणि जे वैरी आहे, जे देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे, जे देव धर्म मानत नाही, भगवंत मानत नाही, त्यांना देखील जगवणारा मीच आहे. तुम्ही तर माझे युगायुगीची लीला सहचरा, माझे लाडके भक्त आहात. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. त्यामुळे बोला, तुम्हाला अपेक्षा काय आहे? मग तुकोबराने सांगितलं, या संतासी निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागू देवा. या संताची निर्वी शब्दाचा अर्थ या संताचा सहवास, या संताची संगती, या संताचा सत्संग मला दे आणि हेच मला दे. या अतिरिक्त दुसरं काही मला नको, अनेक तुझे काही न मागू देवा. ज्या वेळेला तुकोबरायाने देवाला मागणं मागितलं, देवाला आनंद झाला. पण देवाच्या कुठल्याही प्रतिक्रिया नाही. म्हणजे एखादा कायदा काढावा, त्याची काय केली पाहिजे? पुढे अंमलबजावणी केली पाहिजे. कायदा जर कागदपत्री असेल, त्याची अंमलबजावणी केली नाही तर लाभ समाजाला होत नाही. तसं तुम्ही मागा म्हणता, देवा मी मागितलेला आहे, तुम्हाला सावधही केलेला आहे, मग प्रतिक्रिया कुठली नाही. त्यावेळेला तुकोबराय देवाला म्हणतात, तुका म्हणे आता हा अनंतरी अर्थाने आलाय, आता तू उदार हो. आणि उदार होऊन काय कर? तर मज ठेवी पायी संतांची या संतच मला सहवास दे, असं मागणं मागणारा 3 चरणाचा जगप्रसिद्ध असा तुकोबरायाचा अभंग आपण सुज्ञ श्रोत्यासमोर सेवेकरता प्रस्तुत केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवलदा श्री ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबरायाची ही पांडुरंग परमात्म्यासोबत केलेली प्रार्थना आहे. बघा तुम्ही, आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं नाव काय असं जर मी श्रोत्याला विचारलं तर तुम्ही लगेच म्हणाल पाकिस्तान, हो की नाही? नाही, हा म्हणजे ऐकताय तुम्ही. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं नाव आहे भारत. बरोबर आहे. भरतखंडी नरदेय प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती. या भारत मायभूमीमध्ये जन्माला येण्याकरता पुण्य लागतं, निश्चित. खरं आहे की नाही? कारण अमेरिका देश श्रीमंतीने ओळखला जातो, जपान कर्तृत्वाने ओळखला जातो, इंग्लंड सत्ता प्रभुत्वाने ओळखला जातो. जगाच्या पाठीवर आपलाच भारत देश हा संस्कृतीने ओळखला जातो. आपल्या देशासारखे संस्कार जगात कुठेही नाही. आणि मग संस्कृती प्रधान आपल्या भारत देशामध्ये जसा आपला देश संस्कृती प्रधान आहे, तसाच आपला देश प्रार्थना प्रधान आहे, शेतकी प्रधान आहे, कृषी प्रधान आहे ना? कृषी प्रधान आहे. दुसरा शब्द काय म्हटलो मी? प्रार्थना प्रधान आहे. त्याच्या अगोदर काय म्हटलो? हे असं तुम्ही काही ध्यानात ठेवलं, म्हणजे तुम्ही ठरवलेलं का तू तुझं बघून घे? नाही ना. पहिला शब्द म्हटलं मी, आपला भारत देश संस्कृती प्रधान आहे, आपला भारत देश कृषी प्रधान आहे आणि आपला भारत देश प्रार्थना प्रधान आहे. किती शब्द वापरले? 3. छान. मग पहिला शब्द काय? संस्कृती प्रधान आहे. छान.
कारण जगाच्या पाठीवर आपला भारत देश कशाने ओळखला जातो मायबाप? संस्कृतीने ओळखला जातो. संस्कृती प्रधान आपला भारत देश आहे. आपल्या देशासारखी संस्कृती जगात कुठेही नाही. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असं म्हटलेलं आहे. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा होए शुक भीष्म हनुमान. नारीचा सन्मान करणारा आपला देश आहे. वाडवडिलाचा सन्मान करणारा आपला देश आहे. देवधर्माचा सन्मान करणारा आपला देश आहे. आणि मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव हे म्हणणारा आपला देश आहे. म्हणजे संस्कृती प्रधान आपला देश आहे. तसंच कृषी प्रधान आपला देश आहे. आपल्या देशाची लोकसंख्या जगाच्या पाठीवर सर्वाधिक इतर देशापेक्षा असूनही अन्नधान्य पिकून आपण तर जगतो, पण परदेशातल्या लोकांना अन्नधान्य आपण पुरवतो. म्हणजे आपला देश तसा कृषी प्रधान आहे. आणि तिसरं वाक्य काय? आपला देश हा प्रार्थना प्रधान आहे. आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीला आपण काय करतो? प्रार्थना करतो. आपण शाळेत गेलो तरी काय असते? प्रार्थना असते. घरात देवघरात उभं राहिलं तरी प्रार्थना असते. त्यामध्ये प्रार्थनेमध्ये दोन प्रकारे, काही सामूहिक प्रार्थना आहे आणि काही व्यक्तिगत प्रार्थना आहे. कधी कधी आपण डोळे झाकून देवाशी बोलतो, मनातल्या बोलात बोलतो, ती व्यक्तिगत प्रार्थना आहे. आणि सगळेजण एकत्र येऊन करतो, ती कोणती प्रार्थना आहे? मग सामुदायिक प्रार्थना आहे. शाळेत गेल्याच्या नंतर प्रार्थना असते. आम्हाला प्रार्थना होती शाळेमध्ये असताना, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद तारे, आई सदैव माना वंदा गुरुजनांना. प्रार्थना होती. या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाते तुम्ही शिल्पकार, आई सदैव माना वंदा गुरुजनांना. अनेक अनेक खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हिनाती पतित, जगी जे दीन पद दलित, तया जावोनी हसवावे, जगाला प्रेम अर्पावे. प्रार्थना, वेगवेगळ्या प्रार्थना. भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे. काय आपली प्रार्थनाच आहे. शाळेत गेल्याच्या नंतर प्रार्थना, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा, ही काय प्रार्थना आहे. काही आपण व्यक्तिगत प्रार्थना करतो, काही सामूहिक प्रार्थना करतो. इतनी शक्ती हमें दे ना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. अनेक अनेक प्रार्थना आहे. जशा आपल्या शाळेमध्ये प्रार्थना आहे, देवघरासमोर केलेल्या काही प्रार्थना आहे, कशी वारकरी संप्रदायामध्ये केलेल्या काही प्रार्थना आहे. आता वारकरी संप्रदायामध्ये कुठलेही दशक्रिया विधी झाला का सगळी जण आपण उठून उभा राहतो, पायातले पायतन बाजूला काढतो, हात जोडतो, डोळे मिटतो आणि सगळी जण एक सामूहिक प्रार्थना म्हणतो. कोणती? विश्व कल्याणाची. विश्वात्मक देवाकडे विश्वाच्या कल्याणाची भावना अंतःकरणामध्ये ठेवून ज्ञानोबराने केलेली प्रार्थना. आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदा नाही. ही काय केलेली आहे? प्रार्थना आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आमची सगळी भजनी मंडळ, सकाळचा काकडा, नंतर आपलं नियमाचं भजन, गाथ्यावरील भजन, नंतर जागर, हरिकीर्तन, शेवटी प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, किंवा अकल्पाविष व्हावी तया कुळा, माझी आस कळा हरिच्या दासा हेची व्हावी, माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. अशा अनेक आपण प्रार्थना करतो. त्याच्यामध्ये काही व्यष्टी कल्याणाची प्रार्थना असते, काही समष्टी कल्याणाची प्रार्थना असते. जिज्ञासूची भूमिका घेऊन समष्टी कल्याणाकरता जगद्गुरु तुकोबरांनी केलेली एक प्रकारची प्रार्थना आहे, मागणी आहे, किंवा हे आशीर्वाद रूप मंगल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रार्थना आपल्याला कळाली. नंतर एक प्रकारचं मागणं आहे. मागणं कधी मागितलं जातं? आपण काहीतरी सेवा केली का मग मागण्याचा अधिकार आहे. आपण जर सेवाच केली नसली तर आपल्याला मागण्याचा अधिकार नाही. जगद्गुरु तुकोबरांनी सेवा केली. ज्ञानोबराच्या भाषेत ओवी ऐका. स्वामीची या मनोभावा अनुसरजे हेची परमसेवा, हे रे ते पांडेवा वाणिज्य करणे. जगद्गुरु तुकोबराची एका जन्मातली सेवा नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, किंवा मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा.
तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोग वटा आम्हाला. देवा हे माझी मिरासी, ठाव तुझे पायापासी, याचा धरीण अभिमान करीण आपुले जतन. या पद्धतीने जगद्गुरु तुकोबरायाचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा, जगद्गुरु तुकोबरायाचे वडील बोलोबा आणि नंतर तुकोबराय इथपर्यंत अनेकांनी परमात्म्याची सेवा केली आणि म्हणून त्यांना मागण्याचा देखील अधिकार आहे. आणि किंवा हे आशीर्वाद रूप मंगल आहे. आशीर्वाद रूप मंगल म्हणजे मंगल. मंगल म्हणजे काय? आपल्या एखाद्या माऊलीचं नाव मंगल असतं, ते मंगल या ठिकाणी नाही. शास्त्रीय भाषेमध्ये मंगल शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मंगल म्हणजे काय? तर विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगल इति उच्यते. विघ्न म्हणजे प्रतिबंध, संकट, अडसर हे निवृत्त होण्याकरता केले गेलेला व्यापार, क्रिया, हालचाल, देवाला केलेली प्रार्थना, त्याला मंगल असं म्हणतात. आणि त्या मंगलामध्ये 3 वेळा आहेत. मंगलाचे 3 प्रकार आहेत. मंगलाचरणाचे 3 फल आहेत. किती गोष्टी झाल्या? 3 त्रिक 9, बरोबर आहे. मंगलाचरणाच्या वेळा किती? 3 वेळा आहे. मंगलाचरणाचे प्रकार किती? 3 आहे. मंगलाचरणाचे फल प्रयोजन किती? 3 आहे. आता मंगलाचरणाच्या 3 वेळा कोणत्या ते सांगतो बघा. मंगलाचरणाच्या 3 वेळा, पहिला कार्याच्या आरंभी मंगल केलं पाहिजे, नंतर कार्याच्या मध्यंतरी मंगल केलं पाहिजे आणि कार्याच्या शेवटी देखील मंगल केलं पाहिजे. कार्य आदौ, कार्य मध्य, कार्यांतानी मंगलानी कुर्यात, असा शास्त्राचा विधी आहे. कार्याच्या आरंभी, कार्याच्या मध्यंतरी आणि कार्याची परिसमाप्ती झाल्याच्या नंतर मंगल केलं पाहिजे. कारण समाप्ती कामो मंगलमाचरेत. आपलं हाती घेतलं कार्य शेवटापर्यंत जावं का अर्धवट राहावं? बोला ना. शेवटापर्यंत जावं, ते अर्धवट राहू नये, मध्यंतरी त्यात विघ्न येऊ नये. असं आहे. चांगल्या कार्यामध्ये विघ्न येत असतात, वाईट कार्यात विघ्न येत नाही. 4 गांजा फुकणारे, 4 बिड्या ओढणारे, 4 दारू पिणारे, 4 गटारात लोळणारे हे एकत्र आले, त्यांना काही विघ्न आला असं होतं का? अरे तेच एक विघ्न आहे, त्याला काय दुसरं विघ्न येणार? ते स्वतःच विघ्न असल्यामुळे त्याला दुसऱ्या विघ्नाची आवश्यकता नाही. पण चांगल्या कार्यामध्ये विघ्न आल्याशिवाय राहत नाही. कारण उपनिषदात वचन आहे, श्रेयांसी बहुविघ्नानि भवन्ति. चांगल्या कार्यामध्ये अनेक विघ्न येतात, चांगल्या कार्यामध्ये अनेक प्रतिबंध येतात. प्रतिबंध म्हणजे काय? कारण सामुग्री विद्यमान असताना कार्य जो घडू देत नाही त्याला प्रतिबंध असं म्हणतात. आणि त्यामध्ये 3 प्रकार असतात: भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध. आपल्याकडे काळ किती आहेत? 3 काळ आहे. होऊन गेलेला तो भूतकाळ, बरोबर आहे. पुढे येणारा तो भविष्यकाळ आणि चालू आहे तो वर्तमान काळ. मग काही भूत प्रतिबंध असतात भूतकाळातले. कारण अनेकार उसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या, जैशी करणी वैशी भरणी. आपण मागचा दिवा जर चांगला लागेल नसेल तर, आपला बँक बॅलन्स चांगला असेल तर आपल्याला चांगल्या फॅसिलिटी सुविधा भोगता येतात. तसा आपला पापाचा जर बँक बॅलन्स असेल तर आपल्या जीवनात दुःख भोगावं लागेल. आणि पुण्य जर पूर्वीचा असेल तर आपल्याला सुख भोगायला भेटेल. मनुष्याचा स्वभाव असा आहे, पापाशी फलम न इच्छन्ति मानवा किंतु पापम कुर्वन्ति यत्नतः, पुण्यशी फलम इच्छन्ति मानवा किंतु पुण्यम न कुर्वन्ति यत्नतः. पापाचं फल दुःख आहे, कोणाला भोगावं वाटतं? कोणालाही वाटत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐशी कोडी भावे ना जीव. पापाचं फल दुःख आहे, ते भोगू नाही वाटतं. पुण्याचं फल सुख आहे, ते भोगावं असं वाटतं. पण मनुष्य पाप केल्याशिवाय राहत नाही आणि पुण्य मात्र प्रयत्नपूर्वक करत नाही आणि नंतर पुन्हा बोंब मारतो, आमच्या जीवनात असं दुःख का? अरे जैशी करणी वैशी भरणी. म्हणजे एक भूत प्रतिबंध आहे. पूर्वीचं केलेलं आपल्याला आज भोगावं लागतं. भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान. एक भूत प्रतिबंध. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, त्यात मरणाचं कसं होईल विसरून गेले. मृग ध्यासेनी माला तू मृगत्वेची पावला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपबळी जन्मधरी. आणि आणखी एक वचन आहे नाथबाबाचं, जडभरत राजा हरिणी गर्भा गेला घाला तो घातला वासने. त्या हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, त्यात मरणाचं कसं होईल विसरले. मृग ध्यासे नेमाला तू मृगत्वेची पावला. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, आगा मरणी जायाजे आठवे तो तेची गती ते पावे, मातीची तो स्मरावे पंडू कुमारा. किंवा यम्यम स्मरण भावम तेजे तेंते कलेवरम तम तमय वैतिकम ते सदा तद्भाव भावितः. अंतमती साचपणे पुढील गती. म्हणजे मागचं सुद्धा प्रतिबंध असतात, त्याला भूत प्रतिबंध म्हणतात. भविष्य काळातले काही प्रतिबंध असतात, ते वामदेवाला त्यांनी श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, तत्व पदार्थ शोधन केलं, सगळी साधना केली, पण ज्ञान काही झालं नाही. पण पुढच्या जन्मामध्ये ज्ञान, ते श्रवण मनन न करता आईच्या गर्भातच त्यांना ज्ञान झालं. याचं कारण काय मानलं पाहिजे? एक जन्म घ्यावा लागला, घेणं म्हणजे पुढचा, त्याला म्हणतात भावी प्रतिबंध. मी आता किती प्रतिबंध सांगितलेत? बोटाकडे बघून बोललो पाहिजे बरं का, तुम्ही असं ठप्प नको हो, आहे ना. मागे झालेला तो भूत प्रतिबंध, कोणाचं उदाहरण पाहिलं? जड भरतात. पुढे येणारा तो भावी प्रतिबंध, ते कोणाचं उदाहरण पाहिलं? वामदेवाचं. आणि आपण किती किती प्रवचन ऐकले, किती कीर्तन ऐकले, फार कीर्तन उघडून पिलीत, पण पहिले पाडे 25.
आहे ना, बदल काही होत नाही. याचं कारण काय? याचं कारण आहे वर्तमान प्रतिबंध. असे किती प्रतिबंध असतात? 3. आणि या 3 प्रतिबंधावर मात करण्याकरता, या प्रतिबंधाची निवृत्ती होण्याकरता जे केलं जातं त्याचं नाव आहे मंगल. त्याचं नाव काय? मंगल. आणि मंगलाचरणाच्या वेळा किती? 3. कार्याची सुरुवातीला मंगल केलं पाहिजे, कार्याच्या शेवटी मंगल केलं पाहिजे, आणि कार्याच्या परिसमाप्ती झाल्या म्हणजे कार्याच्या शेवटी केलं पाहिजे, सुरुवातीला केलं पाहिजे, आणि मध्यंतरी केलं पाहिजे. आता हे वारकरी संप्रदायातलं कीर्तन आहे, हो की नाही? नारदी कीर्तन वेगळं, वारकरी कीर्तन वेगळं. मग हे वारकरी संप्रदाय म्हटलं तर किती संप्रदाय एकत्र आले? 3 संप्रदाय. जगद्गुरु तुकोबरायाचा राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितलेली खूण मालिकेची, बाबाजी आपुले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायाचा कोणता संप्रदाय? उत्तर आहे चैतन्य संप्रदाय. तुकोबरायाच्या पंचक्रोशीतले आहोत ना आपण. तुकोबरायाचा कोणता संप्रदाय? चैतन्य संप्रदाय. दक्षिण काशी पैठणीवासी नाथ बाबा यांचा कोणता संप्रदाय? याचं उत्तर आहे दत्त संप्रदाय. कोणता संप्रदाय आहे? दत्त चोपदारी करीत असे नाथ बाबांच्या घरी दत्त संप्रदाय. कारण जनार्दन स्वामी एकनाथ हे कोणाचे शिष्य? त्यांना कोण प्रत्येक गुरुवारी दर्शन द्यायला यायचं? भगवान दत्तात्रय. आणि दत्तात्रयाचा साक्षात्कार जनार्दन स्वामींनी कोणाला करून दिला? शांतीब्रह्म नाथ बाबाला. म्हणजे नाथ बाबाचा आहे दत्त संप्रदाय. जगद्गुरु तुकोबरायाचा आहे चैतन्य संप्रदाय. आणि ज्ञानदेवे रचिला पाया त्यांचा कोणता संप्रदाय? नाथ संप्रदाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळाला गहिने प्रति गहिने प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार तो जवळ. अशी किती संप्रदाय? 3. छान. मग तुकोबरायाचा कोणता? बोला बघू एकदा. चैतन्य संप्रदाय. छान, धन्यवाद. नाथ बाबाचा दत्त संप्रदाय आणि माऊलीचा नाथ संप्रदाय, आणि तिन्ही एकत्र आले झाला तो वारकरी संप्रदाय. बरोबर ना? मग वारकरी संप्रदाय हा असा मोघम आहे का याला परंपरा आहे? याला परंपरा आहे. हा वैदिक आहे का असा अमुक धपके आलेला आहे? वैदिक संप्रदाय. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाले. मग वेदाची परंपरा मंगलाचरणाची जपणारा हा वारकरी संप्रदाय. मंगलाचरणाच्या वेळा 3 म्हटलं ना. कार्याच्या आरंभी मंगल, मध्यंतरी मंगल, कार्याची शेवट झाल्याच्या नंतर मंगल. वारकरी संप्रदायात केलं जातं. वारकरी संप्रदायात सकाळचा असतो विधी तो काकड आरती, रात्री असतो तो जागर, मधला हरिपाठ कीर्तन, गाथा भजन, आपलं नियमाचं भजन कोंडाजी बाबांनी परंपरेने आपलं चालत आलं. पण या सगळ्या भजन असेल, कीर्तन असेल, जागर असेल, काकड आरती असेल, या सर्वांची सुरुवात आपण कशाने करतो? रामकृष्ण हरी. हो की नाही? रामकृष्ण हरी मंगलाचरण आहे. कारण आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. किंवा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम. आरंभ आपण करतो मंगलाचरण आहे, शेवट मध्यंतर आपला होतो विठोबा रखुमाई. किंवा कीर्तनकार मध्ये मध्ये विठ्ठल 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 म्हणतात, भजन करतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे कीर्तनकारला पुढचं आठवत नाही म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणतात का सगळ्याला भजन गाडावं म्हणून म्हणतात? आता नवीन कीर्तनकार असेल तर तसंही कधी होतं थोडंफार, पण फार तसं नसतं. मुळात असं आहे, तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे आहे ना. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणून मध्यंतरी विठ्ठल विठ्ठल घेतलं जातं. हे मधलं मंगल आहे. विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल हे मधलं मंगल आहे. रामकृष्ण हरी हे सुरुवातीचं मंगल आहे. आणि शेवटी ज्ञानदेव तुकाराम आहे ना. संतांचं नाम ज्ञानेश्वर मंगल मुनी सेवा करी दासी जणी. म्हणजे किती वेळेला मंगल केलं जातं? 3 वेळेला. आणि वारकरी संप्रदायात 3 वेळेला आपण मंगल करतो. मंगलाचरणाचे प्रकार किती म्हटलो तुम्ही? 3. आता मी नावं सांगतो, ध्यानात ठेवायची जबाबदारी तुमची आहे. कारण कुछ तुम समजे कुछ हम समजे, काहीतरी आपल्या पदरी पडेल. मग मंगलाचरणाचे प्रकार 3 आहे. एक प्रकार आहे वस्तुनिधी रूप, दुसरा आहे नमस्क्रिया रूप, तिसरा आहे आशीर्वाद रूप. किती झाले? 3. चला बोला मग पहिला मंगल कोणतं? वाह, धन्यवाद मायबाप. वस्तुनिधी रूप मंगल. छान. दुसरं नमस्क्रिया रूप, आणि तिसरं आहे ते आशीर्वाद रूप. असे मंगलाचरणाचे प्रकार किती? 3. आता पहिल्या मंगलाचरणाच्या वेळा किती सांगितले आपण? 3 आहे ना. मंगलाचरणाचे प्रकार किती सांगितले आता? 3. आणि मंगलाचरणाचे फल किती आहेत पुन्हा? 3. मग मंगलाचरणाचा पहिला प्रकार आहे वस्तुनिर्दिष्ट रूप मंगल, दुसरा प्रकार आहे नमस्क्रिया मंगल, आणि तिसरा प्रकार आहे आशीर्वाद रूप मंगल. बरं, मंगलाचरणाचे फल 3 कोणते? एक आहे विघ्न विनाश आहे, 2 आहे शिष्य शिक्षा आहे, आणि 3 आहे शिष्ट संप्रदायात वाच्य. विघ्नाची निवृत्ती व्हावी, आपल्या पुढच्या पिढीला शिक्षा दीक्षा भेटावी, आणि शिष्ट परंपरेचं वडीलधाऱ्याच्या परंपरेचं रक्षण व्हावं म्हणून मंगलाचरण केलं जातं. असे 3 प्रकार आहेत ना. म्हणजे पहिल्या वेळा किती? बोला एकदा. 3. प्रकार किती? 3. फल किती? 3. 3 त्रिक 9. आणि या सगळ्या गोष्टीचं पालन ज्यांचा अभंग आपण आज घेतला तो अभंग कोणत्या संताचा? जगद्गुरु तुकोबरायाचा. मग तुकोबराय 3 वेळेला मंगल अभंग गाथेत करतात का? हो.
जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंग गाथेतील पहिला अभंग जाणते श्रोते टाळकरी वृंद सांगू शकाल आपण कोणता आहे? बरोबर आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. हे पहिलं वस्तुनिर्दिष्ट मंगल या अभंगात तुकोबरायाने केलं. मध्यंतरी मंगल केलं जाताना मधली आपण सगळी प्रार्थना काकड आरती झाल्याच्या नंतर सगळी म्हणत असतो श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकल देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंबरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपदा सहस्रकरा सीर सागरा शेषसेना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमृती भवतारका धरिताक्षिती वामनमृती त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करी तसे विनवणी भवबंधनी सोडवावी. बरोबर ना, हे मध्यंतरी केलेलं मंगल आहे. आणि श्री समचरण दृष्टी विटेवरी साजरी हे आरंभाला केलेलं मंगल आहे. आणि शेवटी हेची व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकुनी दी हरी संता संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ आणि चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. आरंभ मंगलाने केला तुकोबराने. कोणता अभंग? सगळ्यांनी बोललं पाहिजे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. मध्यंतर मंगलाचरणने केला अभंग गाथेमध्ये तुकोबराने. कोणता अभंग? श्री अनंता मधुसूदना. आणि समारोप सुद्धा मंगलाचरणाने केला. कोणता? हेची व्हावी माझी आस. मग मंगलाचरणाच्या जर 3 वेळा असेल तर 3 वेळा तुकोबराने पाळल्या का नाही? आणि तुकोबराच्या पंचक्रोशीते तुकोबराचे पायीक जर आपण आहे तर आपणही पाळतो की नाही? कारण कीर्तनकार सुरुवात कशी करतात? रामकृष्ण हरी, मध्यंतर विठोबा रखुमाई आणि शेवटी ज्ञानदेव तुकाराम. हे मंगलाचरणाचे 3 वेळा. मंगलाचरणाचे 3 प्रकार. पहिले वस्तुनिर्देश रूप ते समचरण दृष्टी या अभंगात आहे. नमस्कार रूप तर ते नमिला गणपती माऊली सारजा ते नमस्कार रूप मंगल आहे. आणि आशीर्वाद रूप मंगल मग काय? आशीर्वाद द्यावा हाची मज काय ते? तुमचे दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज. हे आशीर्वाद रूप मंगल म्हणजे 3 मंगलही तुकोबराने केलं. मंगलाचरणाचे 3 फळं म्हटलं आपण. तर पहिलं फळ आहे मंगल केलं तर विघ्न राहत नाही. नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने. मग मंगलाचरण तुकोबराय करतात म्हणजे पवित्र कार्यामध्ये. बघा ना तुम्ही, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. जेवढी या नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी 4 मुक्ती जाण निश्चिंती विदेहा. जगात असं पापच नाही अजून झालं जन्माला आलं आणि येणारही नाही म्हणजे नाम पुढे टिकू शकेल. म्हणून किती मोठं विघ्न असेल, किती मोठा प्रतिबंध असेल, किती मोठं संकट असेल, आपण काही नाही करायचं. भगवंताचं संताचं नामचिंतन करायचं आणि डोळे झाकून कामाला आरंभ करायचं. आपल्या चुकूनही विघ्न येणार नाही. आणि आलंच तर समजावं आपलं मंगल कमी पडलं, विघ्न त्याच्यापेक्षा प्रबल आहे. म्हणून अधिक मंगल केलं पाहिजे. 100 रुपयाची वस्तू जर आपण 50 रुपये मागायला लागलो तर येईल का? नाही. मग आपलं पाप जर भरमसाठ असेल तर मंगल सुद्धा केवळ किती केलं पाहिजे? त्यापेक्षा अधिकच केलं पाहिजे. म्हणून मंगलाचरणाने एक विघ्न निवृत्त होतं. पहिलं फल. मंगलाचरणाचं दुसरं फल आहे शिष्य शिक्षाय. पुढच्या पिढीला शिक्षा आणि दीक्षा भेटावी. मी 4 पद सांगतो, तुम्ही पटकन बोलला पाहिजे. गुरु, श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. तर पहिला शब्द काय? गुरु. धन्यवाद. वा श्रोतृवृंद. पहिला शब्द गुरु, दुसरा श्री गुरु, छान. तिसरा सद्गुरु आणि चौथा जगद्गुरु. या 4ही शब्दाचे अर्थ बघा. गुरु कोणाला म्हणतात? गुरु वेगळं आणि गुरु वेगळा. गुरु 4 पायाचा असतो, गुरु 2 पायाचा असतो, हो की नाही? गुरु म्हणजे जनावर, ते 4 पायाचं असतं. आणि गुरु म्हटलं की ते गुरु म्हटलं की गुरु कोणाला म्हणतात? गुरु शब्दाची व्याख्या आहे का? गु शब्दचा अंधकारशात, ऋ शब्दचा निरोधका, अंधकार निरोधित्वात गुरु रीती अभिधेयते. गु शब्दाचा अर्थ आहे अज्ञान, ऋ शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. अज्ञान रूपी अंधकार ज्ञान रूपी प्रकाशाच्या द्वारा आपल्या विद्यार्थ्याच्या ठिकाणचा जो घालवतो त्याला काय म्हणतात? गुरु म्हणतात. पहिला शब्द कळाला आपल्याला गुरु. गु शब्दाचा अर्थ अज्ञान, ऋ शब्दाचा अर्थ प्रकाश. अज्ञान रूपी अंधकार ज्ञान रूपी प्रकाशाच्या द्वारा जो विद्यार्थ्याच्या ठिकाणचं घालवतो त्याचं नाव आहे गुरु. दुसरा शब्द काय होता मग? गेलात विसरून लगेच. श्री गुरु. दुसरा शब्द काय? श्री गुरु. ज्ञानोबरायचा सगळ्याच्या पाठाचा अभंग. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा कोड. तिथे श्री शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मविद्या. अनेक अर्थ आहे, त्यातला एक ब्रह्मविद्या. आणि ब्रह्मविद्या रूपी आज प्रकाशाच्या द्वारा
शिष्याच्या ठिकाणचा आत्मस्वरूपाचा घनीभूत अज्ञान अविद्या मायारूपी अज्ञान रूपी अहंकार अंधकार जो घालवतो त्याचं नाव आहे श्री गुरु. तिसरा शब्द काय होता? सद्गुरु. आणि ज्ञानोबरायचा तोही अभंग आहे. सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेच निष्ठंक आन कोणी, सद्रूप ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार करून देतो त्याचं नाव आहे सद्गुरु. आणि शेवटचा शब्द आहे जगद्गुरु. छान. मग तुकोबरा एक गुरु आहे, श्री गुरु आहे, सद्गुरु आहे का जगद्गुरु आहे? बोला. आपण त्यांना काय म्हणतो? जगद्गुरु तुकोराम महाराज की जय जय. जगद्गुरु आहे. मग जगतातल्या सगळ्यांचेच ते गुरु आहे. मग सगळ्यालाच मार्गदर्शन करणं हे त्यांचं कार्य नाही का? किंवा उजळावाय आलो वाटा खरा खोटा निवाडा. निळोबराय त्यांच्या बाबतीत म्हणतात मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. मग असे जगद्गुरु तुकोबराय असल्यामुळे जगतातल्या प्रत्येक घटकाला मार्गदर्शन व्हावं म्हणून जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये मंगलाचरण करतात. आणि सगळ्यात महत्वाचं शिष्ट. आता व्यवहारामध्ये शिष्ट कशाला म्हणतात? व्यवहारामध्ये शिष्ट त्याला म्हणतात, एखादी व्यक्ती अहंकारी असेल का त्याला काय म्हणतात? ती लय शिष्ट आहे म्हणतात की नाही? पण शास्त्रामध्ये शिष्ट शब्दाचा अर्थ मायबाप तसा नाही. शास्त्रामध्ये शिष्ट कशाला म्हणतात? व्याख्या ऐका. वेद प्रामाण्य अभिकर्तृत्व शिष्टत्व. वेदाचं प्रामाण्य घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करतो त्याला शिष्ट म्हणतात. शिष्ट म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे वडीलधारे. ज्ञानोबरायांनी 2 वडील आपल्याला ज्ञानेश्वरीत सांगितले. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरून जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. हे वयाने वाढलेले वडील. आणि दुसरे श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. असे जगद्गुरु तुकोबराय वडील आहे. जगद्गुरु तुकोबराय जगद्गुरु आहे म्हणून आपल्याला मार्गदर्शन व्हावं म्हणून जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये मंगलाचरण करतात, प्रार्थना करतात. आणि ती प्रार्थना किंवा मंगलाचरण करत असताना कोणाला बोलतात? तर वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीधीश पांडुरंगाला बोलतात. कधी बोलतात? त्याच्या पाठीमागचा थोडासा इतिहास आहे. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनातल्या प्रधान 4 अवस्था मी पुन्हा एकदा सांगतो. 4 शब्द तुमच्याकडनं मला पुन्हा अपेक्षित आहे. पहिली आहे प्रापंचिक अवस्था, दुसरी आहे साधक अवस्था, तिसरी आहे सिद्ध अवस्था आणि चौथी आहे संत अवस्था. किती झाल्या? 4. मग सांगाल पहिली अवस्था? वा वा. प्रापंचिक अवस्था छान. 2 साधक अवस्था बरोबर आहे. 3 सिद्ध अवस्था, 4 आहे संत अवस्था. तर पहिली प्रापंचिक अवस्था कशावरून? विठले हे चित्त प्रपंचा पासून वमन ते म्हणी बैसले आहे ना. विठले हे चित्त प्रपंचापासून म्हणताना ही तुकोबरायची असणारी प्रापंचिक भूमिका आहे. आणि संसाराला विटल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय साधक होतात. आणि साधक कोणाला म्हणतात? जो साधना करतो तो साधक, झोपा काढतो तो साधक? साधना करतो तो साधक. मग तुकोबरायांनी साधना केली. एका ठिकाणी 3 ठिकाणी गेले. एक भंडारा, घोराडा, भामचंद्र. आणि तिथे जाऊन तुकोबराय तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवुसदा. तुकोबराय भजनानंदात मग्न असायचे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे. ही जगद्गुरु तुकोबरायची कोणती अवस्था? दुसरी साधक अवस्था बरोबर आहे. आणि ज्या वेळेला तुकोबराय म्हणतात आणूर येणूया ठोकडा तुका आकाशा एवढा, किंवा रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले देवा डोळा, मी तो वासुदेव तत्वाता कळू येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्या संता दुजा नाही अनेका मागोता गा. ही तुकोबरायची कोणती अवस्था? तिसरी सिद्ध अवस्था. आणि तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, ही आहे संत अवस्था बरोबर ना. मग जगद्गुरु तुकोबराय प्रापंचिक अवस्थेतून साधक अवस्थेत आहे. आणि साधक अवस्थेत आल्याच्या नंतर वाडवडिलापासून चालत आलेली साधना जगद्गुरु तुकोबरायांनी काय खांद्यावर पताका घेतली, गळ्यामध्ये टाळ घेतला आणि टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. नामस्मरण करत दरकोस दरमुकाम करत जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला गेले. आता आपण वारकरी मंडळी पंढरपूरला गेल्याच्या नंतर काय करतो? चंद्रभागेचं स्नान करतो. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेचं स्नान केलं. नंतर अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं. नामा म्हणे आम्ही पायरीची चिरे संत पाय हिरे वरी देते. नामदेव पायरीचं चोकोबा पायरीचं दर्शन घेतलं. आणि मग त्या गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा धोई. हे गरुड खांबाला आलिंगन दिलं. आणि मग सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी, ते ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागी तरी. आपण ऐकतो ना प्रमाणम भवाब्दे रिदम आमकानाम नितंब कराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातृ सत्य धृतौनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या पांडुरंगाचं सावळ्या विठूचं तुकोबरायांनी दर्शन घेतलं. आणि तुकोबरायांनी देवाकडे पाहिलं. देव तुकोबरायाकडे पाहतात, तुकोबराय देवाकडे पाहतात. आणि तुकोबरायाला कळालं देवाला आपल्याला काहीतरी बोलायचं आहे. पण देव संकोच बाळगतात, बोलावं की न बोलावं.
तुकोबराय आपल्याला महत्व देतील की नाही, आपलं ऐकतील का नाही. पण एक वारी झाली, 2 वाऱ्या झाल्या, 4 वाऱ्या झाल्या, 10 वाऱ्या झाल्या, तुकोबराय काही देवाकडे लक्ष द्यायचं नाही. देवाचं चरणाचं दर्शन घ्यायचं, आपलं माघारी फिरायचं. एक दिवस अक्षरशः देवानी विटेवरनं खाली उडी टाकली. तुकोबराय आलिंगन देतात तर तुकोबरायांनी देवाच्या असं खाली हाताखालून निघाले. पुढच्या वारीला देवानी पुन्हा विटेवरून खाली उडी टाकली. तुकोबराय असं खालून निघणार तर असं खाली हात करून देवाने तुकोबरायला असं पकडलं आणि मग असं आपल्या हृदयाला धरलं आणि देवाची आणि तुकोबरायचं उराला उरू भेटलं आणि वरमान करून तुकोबरायांनी देवाकडे बघितलं. मग देवाने म्हटले त्यावेळेला, तुकोबराय किती हो, किती सता होता. देवाले तुकोबराय विचारतात, देवा काय घडलं, का बरं सगळ्या वारकऱ्याला सोडून दिलं तुम्ही येऊन आम्हाला आलिंगन मिठी मारली. तुकोबरायला देव म्हणतात, अहो तुमचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा, तुमचे वडील बोलोबा, आणि आता तुम्ही सगळी मंडळी फक्त सेवा करतात, सेवा करतात, सेवा करतात. तुमच्या सेवेचं कर्ज झालं, आमची मान खाली वाकून गेली. आम्हाला हा बोजा काहीतरी कमी करा, आम्हाला जरा मोकळं करा, आम्हाला जरा मुक्त करा. एखाद्या सावकाराकडनं आपण कर्ज घेतो, ऋण असेल तर त्यातून मुक्त होण्याकरता आपण त्याला विनंती करतो. तसं जगाचा बाप असणारा तुकोबरायला म्हणतो, हे कर्ज जरा कमी करा, सेवेचं ऋण आमच्याकडनं काहीतरी मागून घ्या. तुकोबराय देवाला म्हणतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे. आपण सर्वांच्या पाठातलं वचन, भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजीरवाने, आळशी अशी नारायणे उपेक्षावी सर्वता. तुकोबराय म्हटले, देवा स्वामीची मनोभावा अनुसरे जे हेची परमसेवा, एरते पांडवा वाणिज्य करणे, आम्ही व्यापारी नाही. हे बघा, मोबदला घेतला तर तो व्यापार झाला आणि मोबदला न घेता केली तर ती सेवा झाली. आणि माझ्या वडिलाची मिरासिका, देवान तुझी चरण सेवा असा शब्द. आम्ही सेवक आहोत, व्यापारी नाही, त्यामुळे आम्ही काही मागणार नाही. का बरे म्हणले, काही मागणे आम्हा अनुचित. देव म्हणायला लागले, जे अनुचित आहे ते नका मागू, जे उचित आहे ते मागा. आणि मग अनुचित काय आहे ऐका, जे प्रारब्धाने, प्रयत्नाने, कष्टाने जे प्राप्त होतं ते देवाकडे मागणं अनुचित आहे. म्हणजे भगवंत कृपेशिवाय प्राप्तच होत नाही ते मागणं काय आहे, उचित आहे. मग त्यावेळेला जसं तुकोबराय म्हणतात ना, करोनी उचित, करोनी उचित, करोनी उचित, प्रेम भाव हृदयात, प्रेम गाली हृदयात, अनुदान मागायास, अनुदान मागायास. हृदयात, हृदयात, अनुदान मागायात, अनुदान मागाया. करोनी उचित, प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास, थोर करोनी आस. प्रेम देवाचे हे देणे, देवभाव जाई जेणे, न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची. जगद्गुरु तुकोबराय देवाला काही मागत नाही, पण जे भगवंत कृपेशिवाय प्राप्त होत नाही ते मागितल्याशिवाय राहत नाही. खरं तर जे मागणार आपल्याला तरी आवडतो का, बोला बघू. एखादा कायम सतत असाच हात करत असेल, आपण 1 वेळेला देऊ, 2 वेळेला देऊ, 3 वेळेला देऊ, सततच ती व्यक्ती असा हात पसरवणारी असेल ना, ती पुढून दिसले का माणसं आउटसाईडने जातात. नको म्हटली ती बॅट कायम मागत राहतात. मागणारा कोणालाही आवडत नाही. मागणारा एकदम हलका समजला जातो. सगळ्यात हलकी वस्तू काय, गवत असतं, कपाशी असते. कपाशी, गवत, कागद याला वारा उडून नेतो, हो की नाही. मग मागणारा जर ते कपाशीपेक्षा हलका आहे तर वाऱ्याने त्याला उडून नेलं पाहिजे की नाही. नेलं का कधी, का नेलं नाही माहिती तुम्हाला, नाही. मग सांगू का, त्याचं कारण आहे, त्या वाऱ्याला भीती वाटते हलकट माझ्याकडे काही मागेल म्हणून त्याला उडून नेत नाही. याचा अर्थ मागणारा कोणालाही आवडत नाही. मग तो देवाला तरी आवडेल कसा. बरं, मागणाराचा तुकोबराय धिक्कार करतात. आणि मग मागणाराचा धिक्कार करणारे तुकोबराय का मागतात, त्याची 2 महत्वाची कारण आहे. 2 महत्वाची कारण आहे, 3 म्हणा फार झालं तर. त्याचं पहिलं कारण आहे, देवाचा मान ठेवावा म्हणून तुकोबराय मागतात. आता कल्पना करा, आपल्या गावात कीर्तनकार महाराज आले आणि कीर्तनकार महाराजाला मंडळी म्हणायला लागली, महाराज तुम्ही थोडंसं 2 घास प्रसाद घ्या. तर महाराज म्हटले, नाही हो, जरा जेवण दुपारी 4 वाजता उशिरा झालं, त्यामुळे काही जेवायला पोटामध्ये जागा नाही. तरी ते म्हणतात, असं करू नका महाराज, गावातला सप्ताह आहे, सरपंचाची पंगत आहे आणि त्यांना खूप आवड आहे, साधू संत येते घरा, ती मागची पुढची दारे बंद करा असे नाही. साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा इतका त्या परिवाराला आनंद आहे. 2 घास घ्या म्हणजे त्यांना समाधान वाटेल. मग गावातल्या सरपंचाचा मान ठेवण्याकरता महाराजांच्या पोटात जागा नसली तरी महाराज 2 घास घेईल की नाही.
बोला की हो मायबाप, घेणार ना. मग तसंच आहे या ठिकाणी. हे पांडुरंग बोलणारे पांडुरंग गावचे सरपंच आहे का तालुक्याचे आमदार आहे? तालुक्याचे आमदार आहे का जिल्ह्याचे खासदार आहे? जिल्ह्याचे खासदार आहे का राज्याचे मंत्री आहे? राज्याचे मंत्री आहे का देशाचे पंतप्रधान आहे? देशाचे पंतप्रधान आहे का विश्वाचे चालक आहे? का विश्वाचे चालक मालक सगळे करणारे तेच नाही. चालिये शरीर कोणाच्या सत्य कोण बोलवी ते हरवी, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चूक नको. विश्वाचा स्वामी विश्वपती परमात्मा जगद्गुरु तुकोबरा आग्रह करतो, म्हणून त्याचा मान ठेवा म्हणून तुकोबराय मागतात. दुसरी गोष्ट का मागतात? जे तुकोबराचे प्रयत्नाने प्रारब्धाने कष्टाने प्राप्त होतं ते मागत नाही. जे भगवत कृपेशिवाय वैष्णवाचा संघ प्राप्त होणं शक्यच नाही ते तुकोबराय मागतात. आणि तिसरी गोष्ट महत्वाची अशी आहे का तुम्ही आम्ही जगद्गुरु तुकोबरा आहेत ना, आपले गुरु आहेत ना, मग आपल्याला मार्गदर्शन व्हावं म्हणून तुकोबराय मागतात. आपल्याला देव आणि भगवंत आणि भगवत मान्य संत प्राप्त झाले असता काय मागावं आपल्याला कळत नाही मायबाप. तुम्हाला परत माहिती आहे, जाणता राजा राजे शिवछत्रपती समर्थ रामदास स्वामी त्यांच्याबद्दल लिहितात, शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचे 8वावे स्वरूप, शिवरायाचा 8वावा साक्षी भूमंडळ, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, निश्चयाचा महामेरू, बहुत जनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, जाणता राजा राजे शिवछत्रपती. आपल्याला माहिती आहे, राजे जसे लढवाई होते तसे कुशल शासक होते, कुशल प्रजा रक्षक होते. आणि रिकाम्या वेळामध्ये राजे वेश बदलून प्रजेमध्ये फिरायचे. कसं चालू आहे, स्वराज्य आहे का अजून सुद्धा परकीयाचंच राज्य आहे हे बघण्याकरता राजे फिरायचे. आणि राजे फिरत असताना एका गावात राजे चालले, त्याने वेश बदललेला होता. आणि राजाला सकाळी सकाळी 9-10 वाजलेत, घोड्यावरचा प्रवास करून भूक लागली, पोटामध्ये भूक लागली. आणि मग एका घराच्या बाहेर थांबलेत. थांबल्याच्या नंतर ते बाळ पळत गेलं, आई कोणीतरी पानतच चाललंय, आपली भारतीय संस्कृती बघा. आणि ती आई घरात गेली, तिने 2 भाकरी थापल्या, थोडासा ठेचा घेतला, लोणचं घेतलं, खरडा घेतला आणि एक पाण्याचा लोटा घेतला. आणि ते पती पत्नी मुलगा आलेत आणि राजे शिवछत्रपतीला दिलं, थोडासा प्रसाद घ्या. राजाने घोड्यावर बसल्या बसल्या थोडासा प्रसाद घेतला. आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर राजाला आनंद झाला. काय संस्कृती आहे, काय आमचं राज्य आहे. अगे परिचय नसताना सुद्धा यांनी भरपेट म्हटले. असं काय म्हटले, अतिथी देवो भव, विनमुख गेली अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती. राजे म्हटले तुम्ही मला ओळखलं नसेल. म्हटले नाही. मुंडासा काढला आणि राजाने सांगितलं, राजे शिवछत्रपती नाव ऐकलेलं. म्हटले हो, आम्ही त्यांची प्रजा आहोत. म्हणजे तोच राजा शिवाजी मी आहे. म्हटले आपण आहात. त्यांनी सगळ्यांनी लोटांगण घातलं, दर्शन घेतलं. म्हटले मी प्रसन्न आहे, तुम्ही मला जेवू घातलं, काय लागेल ते मागून घ्या. तर त्या भल्याग्रस्ताने राजा प्रसन्न झाला, पण काय मागावं कळालं नाही. तो म्हणायला लागला, राजा खरंच प्रसन्न असाल तर सकाळपासून माझ्याकडे तंबाखू आहे पण चुनाच नाही, वाईच चुना द्या म्हटले थोडासा. काय म्हटला तो, वाईज चुना द्या. वाईज चुना म्हणून त्या गावाचंच नाव चुने गाव पडलं. म्हणजे राजा प्रसन्न झाला आणि त्यांनी चुना मागितला. खरं सांगाव काय मागावं कळालं का, नाही कळालं. म्हणजे सामान्य जीवाला भगवंत वा भगवत मान्य संत प्राप्त झाले असता काय मागावं कळत नाही. आमचे मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य ते एक गोष्ट सांगायची. जरा तुम्ही जरा थकलेच सध्या आणि सगळ्याला कळेल अशी एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक पती आहे, पत्नी आहे. आणि साधनेमध्ये 3 प्रकार असतात, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. आध्यात्मिक साधना केली, आधी भौतिक साधना केली, आधी दैविकही केली, पण बरकत नाही. तेल आहे तर पीठ नाही, पीठ आहे तर मीठ नाही, अमुक आहे तर तमुक नाही. ती बायको म्हणायला लागली, असं करा, तुम्ही भक्ती करा, देवाला प्रसन्न करून घ्या आणि मग देवाकडनं आपण लागेल ते मागून घेऊ. त्याने विचारलं, का ग कोणत्या देवाची भक्ती करू? ती म्हणाली, लवकरात लवकर प्रसन्न होणारा भोळा महादेव शंकराची भक्ती करा. ऐका, त्याने भक्ती केली. 3 दिवस भगवान शंकर प्रसन्न झाले. वरम गृणीश्व म्हणाले, 3 वरदान देऊ केले, काय लागतं ते मागून घे. तो म्हणायला लागला, देवा तुम्ही खरंच प्रसन्न असाल तर मला काय द्यायचं, मी तिला विचारून येतो. तिला विचारून येतो म्हटल्याच्या नंतर धावत गेला. अगं म्हटले, देव प्रसन्न झाले, काय मागू सांग बघू. ती म्हणायला लागली, तुम्हाला अक्कलच नाही. तू म्हटला असती तर तुला विचारायला कशाला आला असतो, सांग ना पटकन काय मागू. ती म्हणायला लागली, देव प्रसन्न झाले ना. हो. मग म्हटले काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तिने वाया गेली. अख्खं गाव मला नकटी चपटी बेपटी असं काहीतरी म्हणतो आणि माझं नाक जरा वाढून द्यायला सांगा. तो धावत गेला, देवा आमच्या गृहमंत्र्याचं नाक वाढून द्या. आता भगवान शंकराचं देणं तथास्तु म्हटल्याच्या नंतर ते घरून निघालं तर तिथपर्यंत आलं. देव म्हटले, दुसरं वरदान मागून घे. तो पुन्हा धावत गेला. अगं म्हटले, दुसऱ्या वरदानाने काय मागू? म्हटले, इतकं पुढे वाढत असते का, देवाला सांगा जरा कमी करा. तो पुन्हा धावत गेला, देवा जरा ते कमी करा. देव पुन्हा तथास्तु म्हटले. ते कमी इतकं झालं का आहे तेही गेलं.
म्हणजे तिथे बोर्ड लिहावं लागला ही नाकाची जागा आहे. म्हणजे ते होतं तेही गेलं. आता वरदान किती? 2 संपलेत. एक वाढवण्यात गेलं, एक कमी करण्यात गेलं. आता तिसरं वरदान. आता त्याने विचार केला, म्हटले पुन्हा धावत गेला. तिने सांगितलं तुमच्या देवाला सांगा जसं होतं तसं ठेवा. तो देवाला म्हटला देवा जसं होतं तसं ठेवा. तसाच तू काय माझ्याकडे पाहता तुम्ही? अरे 3 वरदान भगवान शंकराची प्राप्त झाले, साधी नाकाची तरी दुरुस्ती करता आली का? म्हणजे सामान्य जीवाला भगवंत वा भगवत मान्य संत जीवनामध्ये प्राप्त झाले असता काय मागावं हे कळत नाही. म्हणून आपल्याला मार्गदर्शन व्हावं म्हणून तुकोबराय मागतात. देवाचा मान राखला जावा म्हणून तुकोबराय मागतात. समष्टी कल्याणाची प्रार्थना आशीर्वाद रूप मंगलाचरण करायचं म्हणून तुकोबराय बोलतात. काय बोलतात तुकोबराय? मागणे ते एक तुझ प्रति आहे, मागणे ते एक तुझ प्रति आहे, मागणे ते तुझ प्रति आहे, मागणे ते एक 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 तुझ प्रति आहे. आणि माझ देवा या संतांनी निरवी हेची माझ देव, या संतांनी निरवी हेची माझ मागणे ते एक तुझ प्रति आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निर्विहेची मज दे. देवाचा मान राखला जावा, तुम्हा आम्हाला मार्गदर्शन व्हावं म्हणून तुकोबराला ज्या वेळेला देवाने आग्रह केला, तुकोबरा त्यावेळेला देवाला म्हणतात मागणे ते एक तुझं प्रति आहे. देवा तुम्ही म्हणत आहात ना माझं तुमच्याकडे एक मागणं आहे. देवाने विचारलं वा काय महाराज काय मागणं आहे? तुकोबराय देवाला एकदम मागत नाही, एक लाल सिग्नल दाखवतात, देवाला सावध करतात. देशी तरी पाहे पांडुरंगा, जी मी मागत आहे ती तुझ्याकडे देण्याचं सामर्थ्य आहे की नाही ते पाहे आणि मग मला आग्रह कर. तुकोबरायला देवाने विचारलं महाराज तुम्ही कोणाशी बोलता, तुम्हाला भाणार आहात? तुकोबराने सांगितलं हो देवा, गतीर भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभो प्रलय स्थानम निदानम बीजमव्य, जेने हे विश्व निर्मियले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्रे अपुलिया, असा विश्वाची उत्पत्ती स्थिती प्रलय करणारा तू आहे. तू सामर्थ्यशाली आहे, तू प्रभू आहे, या जगाचा नियंता आहे, या जगाचा स्रष्टा आहे हे मला माहिती आहे, तरी मी तुला पाहे म्हणतो. देवाने विचारलं महाराज याचं काय कारण आहे? तुकोबराने सांगितलं देवा देणाऱ्याला काय म्हणतात तुम्ही तरी बोला ना. श्रोते मायबाप, देणाऱ्याला काय म्हणतात तुमच्याकडे? बरोबर आहे ना, देणाऱ्याला दाता असं म्हणतात. बरोबर बोललात आपण, देणाऱ्याला दाता म्हणतात. आणि मग देणाऱ्याला दाता म्हणतात ना, घेणाऱ्याला याचक म्हणतात. मग इथे याचकाच्या भूमिकेत कोण आहेत? जगद्गुरु तुकोबराय. आणि देणाऱ्या दाताच्या भूमिकेत कोण आहे? पांडुरंग परमात्मा. बरं देव दाता नाही का? आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. देव दाता आहे, पण दात्यामध्ये 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. कोणते? पहिला दाता असा आहे का त्याच्याकडे सामर्थ्यही नाही आणि देण्याची इच्छाही नाही. दुसरा दाता असा आहे का त्याच्याकडे सामर्थ्यही आहे आणि देण्याची इच्छाही आहे. तिसरा दाता असा आहे का त्याच्याकडे सामर्थ्य आहे
परंतु देण्याची इच्छा नाही. आणि तिसरा दाता असा आहे का त्याच्याकडे देण्याची इच्छा आहे पण सामर्थ्य नाही. असे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. तुम्ही सांगू शकाल? चला मग बोला बघू, पहिला प्रकार कोणता? तुम्ही जर इथेच जर बोलत नाही तर घरी गेल्याच्या नंतर तुमच्या घरच्यांनी विचारलं का हो तुम्ही कुठे गेले होते? म्हणजे कीर्तनाला. काय सांगितलं कीर्तनात? काय नाही, तुका म्हणे काहीतरी म्हणत होते. असं होईल ना? ते नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, असं ना करू ना. इथल्या इथं तरी बोललं पाहिजे. इथल्या इथं हे बघा, तुम्ही ध्यानात ठेवत नाही म्हणून कीर्तनकार मग पुन्हा तेच सांगतात. तुम्ही जर ध्यानात ठेवलं तर कीर्तनकारला पुन्हा दुसरा अभ्यास करावा लागेल, त्याला अभ्यास करून सांगावं लागेल. पण तुम्ही आपलं काही तुम्ही काही घेत नाही, मग हे असं चालत राहिलं आहे ना. त्यामुळे पिछेशी आई आगे ढकलली असं करू नका. तेले गेले तुपई गेले हाती आले धुपटणे असं व्हायला नको ना. काहीतरी आपल्या पदरी पडलं पाहिजे. एवढा खर्च करून आपण हा सोहळा करतो, मग त्याच्या काही पदरी पडलं पाहिजे की नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, फार झालं तर आपण थोडंसं विभागून घेऊ. पहिला प्रकार आमची हे टाळकरी ध्यानात ठेवतील, मग तर चालेल. दुसरा प्रकार तुम्ही ज्येष्ठ नागरिक ध्यानात ठेवा. तिसरा प्रकार माझ्या माता भगिनी ध्यानात ठेवतील. चौथा प्रकार ही इकडली उभं राहिली मंडळी ध्यानात ठेवतील. असं सोपं करू ना. तर पहिला प्रकार असा आहे सामर्थ्यही नाही, देण्याची इच्छाही नाही, पहिला दाता. दुसरा प्रकार आहे सामर्थ्यही आहे, देण्याची इच्छाही आहे. तिसरा प्रकार माता वर्ग, सामर्थ्य आहे परंतु इच्छा नाही. आणि चौथा प्रकार इच्छा आहे परंतु सामर्थ्य नाही. आता बघू कोण पटकन बोलतो. कोण बनेगा करोडपती? चला पटकन बोला. मग पहिला प्रकार काय? बरोबर आहे, सामर्थ्यही नाही आणि देण्याची इच्छाही नाही. छान. दुसरा प्रकार सामर्थ्यही आहे आणि देण्याची इच्छाही आहे. बघू अगदी बरोबर, माता वर्ग. तिसरा प्रकार सामर्थ्य आहे परंतु देण्याची इच्छा नाही. छान. आणि चौथा प्रकार इच्छा आहे पण सामर्थ्य नाही. वा. आता चारीची उदाहरणं आहे का? तर पहिला प्रकार तुमचा काय? सामर्थ्यही नाही आणि देण्याची इच्छाही नाही. तुम्ही म्हणाला असा दाता कसा असू शकतो? आडनावाचा. आडनावाचा दाता. एक पुरुष होता है ना. एक पुरुष होता आणि त्याला लग्न करायचं होतं, पण त्याला कोणी मुलगीच दिली नाही. त्याला कोणी विचारलं तुम्ही काय, तुम्ही कोण? त्यानं सांगायचं नवरे. म्हणजे मग बायको? म्हणजे बायकोच नाही. मग नवरे कसे? ते नाही कळालं अजून. आडनावाचे नवरे, त्यांचं नावच आहे नवरे. चला हे कळालं नसेल, आमचे एक मित्र आहे त्यांचं नाव आहे दाते, तानाजी दाते. मी त्यांना विचारलं दाते, तू म्हटले बोला ना महाराज. म्हणलं तुम्ही काय देते? ते म्हणले आम्ही काय घेते, आम्ही काहीच नाही देते. म्हणलं मग तुम्ही कसे दाते? ते म्हटले आम्ही आडनावाचे दाते. तसे दाते काही असतात, आडनावाचे दाते. आमच्या गावामध्ये एक आमदार आहे, त्याला सगळं गाव आमदार म्हणतो, सही येत नाही, अंगठी बाजार आहे. ते कसले आमदार? आडनावाचे आमदार, ठेवलेले आमदार असे असतात ना. तसे दाते असतात, ते आडनावाचे दाते. त्यांच्याकडे सामर्थ्यही नाही आणि देण्याची इच्छाही नाही, पहिले दाते. दुसरे दाते सामर्थ्यही आहे आणि देण्याची इच्छाही आहे. आताच कोणता राजा म्हणतो आपण? जाणता राजा, राजे शिवछत्रपती. आपल्याला माहिती आहे राजे शिवछत्रपतीने बघितलं जगद्गुरु तुकोबरायाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य, दुष्काळी आटेला द्रव्य नेला मान, स्त्री एका अन्न करता मिळेल. राजाला पाहुलं नाही, राजाने मुनींजी करवी राजांकडे पाठवलं. आता तुकोबराय त्यावेळेला म्हटले दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच नपडे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. त्यावेळेला तुकोबराय म्हणतात म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मध्ये आस, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुकोबराय बोलले. तुकोबरायने ते स्वीकारलं नाही, पण तुकोबरायला देण्याची राजाची इच्छा आहे की नाही? बरं, सामर्थ्य आहे की नाही? सामर्थ्यही आहे आणि देण्याची इच्छाही आहे. असे दाते राजे शिवछत्रपती आहे. सामर्थ्यही नाही, देण्याची इच्छाही नाही, ते आडनावाचे दाते. आणि तुमच्याकडे काय प्रकार होता? बरोबर आहे ना, सामर्थ्य आहे परंतु देण्याची इच्छा नाही. आपण 1 मिनिटा करता महाभारतात जाऊ. महाभारतामध्ये कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं, हो की नाही? हे तर माहिती आहे ना आपल्याला. कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं. कुठे झालं? कुरुक्षेत्रावर झालं. बरोबर आहे. छान. कोणत्या युगात झालं? बरोबर आहे, द्वापार युगात झालं. पांडवाच्या बाजूने किती अक्षोणी सैन्य होतं त्यावेळेला? पांडवाच्या बाजूने, बरोबर आहे, पांडवाच्या बाजूने 7 अक्षोणी आणि कौरवाच्या बाजूने 11 अक्षोणी. 7 आणि 11 18, असं 18 अक्षोणी सैन्याचं 18 दिवस युद्ध झालं. त्या 18 दिवसाच्या युद्धाच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे हे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य हे सगळे आचार्य कुणाच्या बाजूने लढायला? बरोबर आहे, दुर्योधनाच्या बाजूने. आणि ते युद्ध होण्याच्या अगोदर तिकडली 5 पांडव धर्मराज, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव ते दर्शनाला आले. दर्शनाला आल्याच्या नंतर या सगळ्यांनी वर हात केले, विजयी भव, विजयी भव, विजयी भव. कोण? कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य विजयी भव आशीर्वाद देतात. कोणाला? वैर्याच्या पक्षात असणाऱ्या पांडवाला. लढायला कोणाच्या बाजूने? दुर्योधनाच्या. आणि आशीर्वाद विजयी भव तर देतं कोणाला? पांडवाला. ही कशाची ताकद आहे? ही कशाचं सामर्थ्य आहे? नमस्काराचं. नम्र झाला भूता त्याने कोंडिली आनंद, हे नमस्कार्यात्मक मंगलाचं सामर्थ्य आहे. त्याने विजयी भव म्हणून आशीर्वाद दिला.
हे पाहिलं त्या दुर्योधनाने, आणि दुर्योधनाचा मित्र द्रोणाचार्याचा पुत्र त्याचं नाव काय? अश्वत्थामा, बरोबर आहे. तो अश्वत्थामा आला आणि दुर्योधनाने खुणवलं. तो लगेच दर्शन घेतलं त्याच्या वडिलाचं, म्हणजे द्रोणाचार्याचं. द्रोणाचार्याने आशीर्वाद दिला. पांडवाला कोणता दिला होता आता? विजयी भव. आणि त्यांच्या पोटचा मुलगा दुर्योधनाचा मित्र आपला पुत्र अश्वत्थामाला आशीर्वाद दिला, पण बदल केला. त्याने सांगितलं आयुष्यमान भव. काय आशीर्वाद दिला? आयुष्यमान भव. तो अश्वत्थामा म्हणायला लागला, बाबा तुम्ही चिरंजीवाची यादी वाचली का? म्हणजे काय यादी आहे? त्यांनी सांगितली, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च बिभीषण कृपपरुष रामश्च सप्तैती चिरजीवेना. 7 चिरंजीवामध्ये पहिला नंबर कोणाचा? अश्वत्थाम्याचा. माझ्याकडे आशीर्वाद हे आयुष्य पहिलंच ऑलरेडी उपलब्ध आहे. मला काय आशीर्वाद पाहिजे? विजयी भव. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणतात, बेटा अश्वत्थामा, आशीर्वाद कोई बाजार की चीज नाही जो खरीदने से मिल जाए. त्याला देणाऱ्या दात्याची प्रसन्नता असावी लागते. आता मला सांगा, द्रोणाचार्याकडे विजयी भव आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य आहे की नाही? आहे. कारण नसतं तर कोणाला दिला नसता? पांडवाला दिला नसता. पांडवाला दिला की नाही? म्हणजे विजयी भव आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य आहे, परंतु आपल्या मुलाला देत नाही. सामर्थ्य आहे परंतु देण्याची इच्छा नाही. तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार, इच्छा आहे परंतु सामर्थ्य नाही. इच्छा आहे परंतु सामर्थ्य नाही. ते आपण देहूला गेलो ना तुकोबरायाच्या दर्शनाला, ती मोठी कमान लागते, त्याच्या अलीकडे उजव्या हाताला एक छोटंसं मंदिर आहे, त्याचं शीतळा देवी आहे. त्या शीतळा देवीची याकडे भक्ती केली. भक्ती करताना शीतळा देवी प्रसन्न झाली. त्या प्रसन्न झाल्याच्या नंतर हा भक्त म्हणायला लागला, आई तुला बली काय देऊ? तिने सांगितलं, अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच आजापुत्र बलिम दद्यात देव दुर्बलो घात का. अश्वम नैव, मला घोडा नको. गजम नैव, मला हत्ती नको. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच, वाघ तर नकोच नको. मग काय पाहिजे? आजापुत्र बलिम दद्यात. आजा म्हणजे बोकड, मला बळी दे. आणि मग तुकोबरा म्हणतात, सेंद्री हेंद्री दैवते कोणती पूजिती भूते घेते. आपल्या पोटाजी रडते मागती सीते अवदान. काही आपली इच्छा अनेका पिढी, काय ते देईल बराडी. कळोही आली तयाची जोडी, अल्प रोकडी बुद्धी हातीरा. पण ती सीताळा देवी प्रसन्न झाली आणि त्या धनगराला, त्या ठाकराला म्हणाली, बाळा वरम गृणेश्वर, मी प्रसन्न आहे. काय हवं आहे तुला? त्याने सांगितलं, आई प्रसन्न जर असेल, वनवन वनवन ते मेंढ्या मागे फिरावं लागतं, पायाचे पार तुकडे पडायची वेळ आली, मला एक बसायला घोडं दे. त्या आईने सांगितलं, बाळा जरा नीट माग. म्हणजे नाही आई मला घोडं दे. बाळा जरा नीट माझ्याकडे बघ. नाही आई मला घोडं दे. अरे मूर्खा नीट माझ्याकडे पहा. अगं आई नाही मला घोडं दे. म्हटले नालायक, अरे मीच गाढवावर बसले, तुला घोडं कुठून देऊ? माझा दृष्टांत संपला. ती माग म्हणते म्हणजे देण्याची इच्छा आहे, पण हा घोडं मागतो त्यावेळेला ती म्हणते मी गाढवावर बसले, तुला घोडं कुठून देऊ? तिच्याकडे इच्छा आहे पण काय नाही? सामर्थ्य नाही. 4 प्रकार झाले आपल्या लक्षात आले. पहिला प्रकार काय? मग गेलात तुम्ही घरी. सामर्थ्यही आहे, देण्याची इच्छाही आहे. असं आहे का? नाही. सामर्थ्यही नाही आणि देण्याची इच्छाही नाही. 8 नावाचे दाते म्हटलं आपण. सामर्थ्यही आहे, देण्याची इच्छाही आहे. राजे शिवछत्रपतीचं उदाहरण पाहिलं. सामर्थ्य आहे, देण्याची इच्छा नाही. द्रोणाचार्याचं उदाहरण पाहिलं. सामर्थ्य नाही, देण्याची इच्छा आहे. शीतळा देवीचं उदाहरण पाहिलं. असे दात्यात किती प्रकार? 4 प्रकार. आणि हे कोण बोलतो कोणाला? कीर्तन असं लक्षपूर्वक ऐकायचं असतं. हे कोण बोलतो कोणाला? तुकोबराय बोलतात पांडुरंगाला. तुकोबरायांनी पांडुरंगाला दात्याचे किती प्रकार सांगितले? 4. पहिला प्रकार काय नाही? सामर्थ्य नाही, इच्छा नाही. दुसरा प्रकार काय आहे? सामर्थ्य आहे, इच्छा आहे. तिसरा प्रकार कसा आहे? सामर्थ्य आहे परंतु इच्छा नाही. चौथा प्रकार कसा आहे? इच्छा आहे पण सामर्थ्य नाही. या 4 प्रकारापैकी कोणत्या प्रकारात तू बसतो ते पाहे. मागणे ते तुझ्याकडे तुझ्या प्रती आहे परंतु देशी तरी पाहे. या 4 प्रकारापैकी दात्यात 4 प्रकार आहेत, त्यात कोणत्या प्रकारात बसतो तू हे पाहे आणि मग मला माग म्हण, असं तुकोबराय देवाला सावध करतात. सांगा बघू आपलं धाडस आहे का? पहिलं तर देव आपल्याला म्हणणारच नाही काय माग, कारण आपली लिस्ट तयारच असते. खिडक्या सुपाऱ्या आहे ना, खिडक्या सुपाऱ्या काही सगळं काही. अगदी देवाला पूजेला सत्यनारायणाची पूजेचं साहित्य आणायला गेलं का दुकानदार पहिले विचारतो घरी खायला पाहिजे का पूजेला पाहिजे. पूजेला म्हटलं का खिडक्या सुपाऱ्या, आणखी काय ते खिडक्या खरका, हे ठरलेलं असतं. म्हणजे सगळं ते वाया गेलेलं देवाला द्यायचं आणि एवढी मोठी लिस्ट त्याच्याकडून मागून घ्यायची. तो एवढा मोकळा आहे का द्यायला? पण देव आपल्याला कधी म्हणणारच नाही. आणि म्हणाला तर आपण देवाला म्हणणार नाही काय आहे काय नाही. आपण पहिले यादीच ठेवू. पण तुकोबरायचं सामर्थ्य आहे, तुकोबरायची सेवा आहे, तुकोबरायचा तो अधिकार आहे. तुकोबरायला देव आग्रह करतात. तुकोबराय त्यावेळेला म्हणतात पाहे, पण या 4 प्रकारापैकी तू कोणत्या प्रकारात आहे? म्हणजे पहिला प्रकार कोणता आहे? सामर्थ्य नाही, देण्याची इच्छा नाही. असा दाता तू आहे का? देवाने सांगितलं असा दाता मी नाही. मग म्हटले इच्छा नाही,
पण सामर्थ्य आहे असा तू आहे. देवाने म्हटलं तसाही नाही. मग इच्छा आहे परंतु सामर्थ्य नाही. देवाने सांगितलं तोही मी नाही. मग इच्छाही आहे आणि सामर्थ्यही आहे. देवाची इच्छा नाही का? देवाची जर इच्छा नसती तर तुकोबऱ्याला मागा मागा असा आग्रह केला नसता. बरं, देवाकडे सामर्थ्य नाही का? देवाकडे सामर्थ्य आहे. सगळ्या जगाला देणारा कोण आहे? तोच आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. फ्री ऑफ चार्ज नाही. इन्कम टॅक्स आता जीएसटी कर बंद झाला म्हणा, चालू आहे. कुठला तरी कर घेतला का हो देवाने आपल्याला सुंदर सामग्री प्रॉपर्टी वापरण्याकरता दिली? कधीतरी या डोळ्याचं बिल मागितलं देवाने आपल्याला? या कानाचं इतकी कीर्तन तुम्ही ऐकले, देवाने कधी बिल मागितलं? या पायाने इतके तुम्ही वाऱ्या केला का वराती पुढे नाचला, कधी बिल मागितलं? नाही, कधीच नाही. फ्री ऑफ चार्जेस हे सुंदर सामग्री देवाने आपल्याला वापरायला दिली. मग देवाचे आपलं ऋण नाही का? देवाचं आपल्यावर कर्ज नाही का? आणि देव देतो इतका अनमोल देह, याचं मोल होऊ शकत नाही. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख ते ज्या वेळेला गेलेत, देवाघरी गेले, त्यावेळेला लोकमंत्र कोणी वाचलं असेल जुन्या मंडळीने, बघा का मारावं लागलं त्यांना? या शरीरातले यकृत नावाचा एक छोटासा पार्ट त्यांना वेळेला उपलब्ध झाला. अगदी छोटासा अवयव असतो. मुख्यमंत्र्याच्या प्रॉपर्टीला या शरीरातल्या एका यकृत नावाच्या अवयवाची जर किंमत करता येत नसेल, इतका अनमोल देह देवाने आपल्याला दिला. देवे दिला देह जना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. मग देवाने आपल्याला देह दिला म्हणजे देवाकडे सामर्थ्य आहे. देवाची देण्याची इच्छा आहे. मग देवाने सांगितलं माझ्याकडे सामर्थ्यही आहे, देण्याची इच्छाही आहे. तुम्हाला अपेक्षा काय आहे ते सांगा. मग तुकोबऱ्या बोलतात अपेक्षा. या संतास निरवीची मज देई, या संतास निरवीची मज देई. हरी या संतास निरवी ते मज देई. टाळा. या संतास निरवी ते मज देई. आणि तुझे काही नमागो देवा. जय हो जय हो. आणि तुझे काही नमागो देवा. या संतास निरवी ते मज देई. या संतास निरवी ते मज देई. आणि तुझे काही नमागो देवा. टाळा. तुझे काही नमागो देवा. या संतास निरवी ते मज देई. या संतास निरवी ते मज देई. संतास निरवीची मज देई. आणि तुझे काही न मागो देवा. आणि तुझे काही न मागो दे. या संतास निर्विहेची मज देई. आणि तुझे काही न मागो देवा. आणि तुझे काही न मागो देवा. या संतास निर्विहेची मज देई. या संतास निर्विहेची मज दे. या संताची निर्वी शब्दाचा अर्थ सुरुवातीलाच मी बोललो, या संताचा सहवास मला दे, या संताची संगती मला दे, आणि हेच मला दे, या अतिरिक्त दुसरं काही नको. बघा, आग्रह कोणी केला? पांडुरंगाने. कुणाला केला? तुकोबऱ्याला. तरी तुकोबऱ्याने एकदम मागितलं का देवाला? किती प्रकार सांगितले? 4 प्रकार. त्यातला कोणता प्रकारात देवाने आहे सांगितलं? दुसरा प्रकार तुमचा. माझ्याकडे सामर्थ्य आहे, देण्याची इच्छा आहे. मग तुकोबऱ्याला विचारलं काय अपेक्षा आहे? तुकोबऱ्याने सांगितलं या संताची निर्विहेची मज दे. आणि तुझे काही न मागो देवा. आणि तुझे काही न मागो देवा. या संताची निर्विहेची मज दे. या संताची निर्विहेची मज देई. या संताची संगती मला दे, हेच मला दे, या अतिरिक्त काही नको. हेच, हे च वापरला, बरोबर ना? चकार तुम्ही व्याकरण शिकला, आपल्याला 4थी 5वीला मराठी व्याकरण असतं शाळेत. त्याच्यामध्ये नाम असतात, सर्वनाम असतात, विशेषण असतात, क्रियापद असतात, अव्यय असतात. तसे चकार काय आहे? अव्यय आहे. काय आहे? अव्यय. अव्यय कशाला म्हणतात? अव्ययाची व्याख्या आहे संस्कृत मध्ये सदृशम त्रिशु लिंगेषु वचनेषु विभक्तिषु नभेति तदाव्ययम्. 3 लिंग 3 वचन आणि 7 विभक्तीमध्ये ज्याच्यामध्ये फेरबदल होत नाही त्याला अव्यय असं म्हणतात. 3 लिंग कोणते? पुलिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग, बरोबर आहे. राम,
गोविंद माधव हे का कोणतं लिंग? पुल्लिंग, बरोबर आहे. आणि जानकी रमा सीता राधा त्रिलिंग आहे. आणि वृक्ष ब्रह्म हे कोणतं आहे? नपुसक लिंग आहे ना. काही नपुसक लिंग आहे, काही पुलिंग आहे, काही स्त्रीलिंग आहे. 3 लिंग, 3 वचन, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. एक सांगायचं एक वचन, 2 सांगायचे द्विवचन, 3 सांगायचे किंवा 3 पेक्षा अधिक असेल तर बहुवचन. 3 वचन आहे, 3 लिंग आहे. आणि किती विभक्ती आहे ओंकार महाराज? 7 विभक्ती आहे. प्रथम विभक्ती असती कर्त्याची, द्वितीय विभक्ती कर्माची, तृतीय विभक्ती करणाची, चतुर्थ विभक्ती संप्रदानाची, पंचमी विभक्ती अपादानाची, षष्ठी विभक्ती संबंधाची, सप्तमी विभक्ती अधिकरणाची आणि अष्टमीला विभक्तीने म्हणतात संबोधन म्हणतात. अशा किती विभक्ती झाल्यात? 7 विभक्ती, 3 वचन आणि 3 लिंग. ज्याच्यात फेरबदल होत नाही त्याला अव्यय म्हणतात. आणि या ठिकाणी च अव्यय आहे. आणि च अव्ययामध्ये ते उभ्यान्वयी अव्यय. काय? उभ्यान्वयी अव्यय. चकार, आमचे गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा यांचं वाक्य सांगू. चकार फार मोकार, तो भल्या भल्याला करतो बेकार. कोण कोण? चकार फार मोकार, तो अनेकाला करतो बेकार. तो वापरला तुकोबाऱ्याने चकार. या संतांची निर्वी हेची मदत दे, अनेक तुझे काही नमावं. एक छोटीशी गोष्ट सांगू इतिहासातली, जुनी मंडळी त्याची साक्षीदार आहे. मला वाटतं यशवंतराव चव्हाण हे ज्या वेळेला आपले मुख्यमंत्री होते ना, त्यावेळेची घटना. मला वाटतं जुनी मंडळीला माहिती असेल. त्या आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती? असे तुम्ही महाराष्ट्रात राहता का? आहे ना, मुंबई, बरोबर आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. मग त्यावेळेला एक तंटा निर्माण झाला होता. मला वाटतं 1947ला आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं, हो की नाही? आणि त्यावेळेला मुंबई गुजरातला द्यायची की महाराष्ट्रात ठेवायची असा एक तंटा निर्माण झाला. तर त्यावेळेला काही मंडळीचं म्हणणं होतं जाऊ दे गुजरातकडे, मग काहीचं म्हणणं राहू द्या महाराष्ट्राला. तर त्यावेळेला आचार्य आत्रे यांनी मोर्चा काढला आणि त्यांचे अनेक लाखो लोक त्यांच्या मागे उभे राहिले. त्याने मोर्चा काढला आणि ते म्हणत होते मुंबई महाराष्ट्राची झालीच पाहिजे, मुंबई महाराष्ट्राची झालीच पाहिजे, मुंबई महाराष्ट्राची झालीच पाहिजे. अगदी बेंबेच्या देठापासून ते घोषणा देत होते. आणि यशवंतराव चव्हाण साहेब अध्यक्ष भाषणामध्ये उभे राहिले आणि ते आचार्य आत्रे म्हणाले, अहो आत्रे, मुंबई महाराष्ट्राची झाली पाहिजे असं म्हणा, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, एवढा चकाराला कशाला जोर देतात? त्यावेळेला आचार्य आत्रे विनोदी ते म्हणायला लागले, तुम्हा चव्हाण लोकाला किमान या चकाराची किंमत सांगायला नको, कारण हा चकार फार मोकार, तुम्हाला करेल बेकार. म्हणजे का बरे? म्हणजे तुमच्या चव्हाण मधला च काढा आणि मग असेल डोकं थोडं तर वापरा. फार त्याची खासड झाली असेल तर द्या सोडून. मग आता चकार काढल्याच्या नंतर ते मंत्री राहतात का? नाही. काय होतात? वाहन कुठली? पायातली. नाही म्हणले तुमचाही राहू द्या आणि आमचाही राहू द्या. तेव्हा तो चकार राहिला. मुंबई मग आपली महाराष्ट्राची राजधानी राहिली, अन्यथा गेली असती गुजरातला. हा चकार इतका महत्वाचा आहे. तो चकार कोणी वापरला इथे? तुकोबा राहिले. कोणाकडे? देवाला मागणं मारत, या संताची निर्वी हेची मदत दे, अनेक तुझे काही न मागू दे. मग चकार का वापरला त्या बघ लक्षात घ्या. विवेक, वैराग्य आणि ध्येयाच्या ठिकाणी एकनिष्ठ याचक असला तर मग तो चकार वापरतो. तुकोबराच्या ठिकाणी विवेक आहे. बाबा गाता गाता म्हणलं गेलं की नाही, हिची दान देगा देवा. त्याच्यातलं पुढचं चरण आहे, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. म्हणजे या लोकातलं धनसंपदा तुकोबराय मागतात का? नाही, कारण विवेक आहे. बरं, वैकुंठ मागतात का? नको, वैकुंठेचा वास आहे तया सुका नाश, अद्भुत हा रस कथाकाळी नामाचा वैराग्य आहे. आणि संतांची संगतीच मला दे, दुसरं काही नको. या ठिकाणी ध्येयाच्या ठिकाणी एकनिष्ठ आहे. या संताची निर्वी हेची मदत दे, अनेक तुझे काही न मागो देवा. मला सांगा, आग्रह कोणी केला? झोपू नका, झोपू नका. झालं, एक 5 मिनिटं राहिला आता, आहे ना. आग्रह कोणी केला? धन्यवाद, पांडुरंगाने केला. कोणाला? तुम्हाला का मला? वा वा, तुकोबरायला केलं. तुकोबरायला आग्रह केल्याच्या नंतर तुकोबराने एकदम मागितलं का देवाला? 4 प्रकार सांगितलेत. कोणाचे? दात्याचे, आहे ना. मग देवाने कितव्या प्रकारात आम्ही आहे असं सांगितलं? दुसऱ्या प्रकारात काय आहे आमच्याकडे? सामर्थ्यही आहे आणि देण्याची इच्छाही आहे. मग तुकोबराने देवाला काय सांगितलं? या संतासी निर्वी हेची मदत देई, अनेक तुझे काही न मागो देवा. मग देवाने मागणी पूर्ण करावी की नाही? मागणी पूर्ण करावी, कारण आग्रह देवाने केला. तुकोबराने याचना सांगितली, एकदम डायरेक्ट इनडायरेक्ट मागितलं नाही. आपलं अंतकरणातली अपेक्षा काय तेही सांगितलं. तरीही देव ती मागणी पूर्ण करायला तयार नाही. मग तुकोबराय थोडीशी रागवले आणि रागवून देवाला काय बोलतात तुकोबराय? तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई. मज ठेवी पाय संसार
या संताची निरवी हेची मज देई, या संताची निरवी हेची मज देई. या संताची निरवी हेची मज देई, या संताची निरवी हेची मज देई. आणि तुझे काही न मागू देवा, आणि तुझे काही न मागो देवा. या संताची निरवी हेची मज देई, या संताची निरवी हेची मज देई. आणि तुझे काही न मागू देवा, आणि तुझे काही न मागू देवा. या संताची निरवी हेची मज देई, या संताची निरवी हेची मज देई. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या 3 चरणाच्या अभंगामध्ये सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो, पूर्ण अभंग एकदा म्हणतो आणि मग पटकन उत्तर द्या. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा पहिलं शरण. या संतासी निरवी हेच मज देई, अनेक तुझे काही न मागो देवा दुसरं चरण. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या कितवं चरण? 3 चरणाचा अभंग आहे. या अभंग हा तुका म्हणे म्हणजे तुकोबरायाचा आहे. पण तुकोबरायाच्या अतिरिक्त निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चोखोबा, गुरुबा असं कुठल्या तरी संताचं नाव या अभंगात आलं का? नाही आलं. बरोबर आहे. मग या संताशी म्हणा तुकोबरायाला नेमका अभिप्रेत संत आहे तरी कोणते, याचं उत्तर भेटलं पाहिजे. बरं, या हे नाम आहे का सर्वनाम आहे? जो जी जे, तो ती ते, हा ही हे काय आहे? सर्वनाम आहे. तसं या हे सुद्धा काय आहे? सर्वनाम आहे. मग या संताशी म्हणजे नेमक्या कोणत्या? तर उत्तर आहे जगद्गुरु तुकोबरायाला जे अभिप्रेत आहे ते. पण तुकोबरायाला तरी अभिप्रेत कोणते आहे? बरं, ज्या वेळेला तुकोबराय पांडुरंगाला बोलले असतील त्यावेळेला मीही नव्हतो तुम्हीही नव्हता. बरं, असेल आपण कदाचित कुठल्या रूपामध्ये, तर आपल्याला कालची भाजी खाल्लेली आज आठवत नाही, त्यावेळेच काय आठवणार आहे सांगा बघू? सांगा बरं, मागच्या वर्षी कोणकोणत्या कीर्तनकाराची कीर्तन होती, कोणता अभंग घेतलं, काय सांगितलं, काय आठवतं आपल्याला? अहो, सुरुवातीला आपण सुरुवात कुठून केली हे आठवत नाही आपल्याला, तर त्यावेळेच काय आठवणार आहे सांगा बघू? पण तुकोबराय जे आरती बोलतात या संताशी, तर कोणते संत, याचं उत्तर आपल्याला भेटलं पाहिजे. कारण अभंग घेतला तर त्याचं निरूपण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. या संताची म्हणताना तुकोबरायला अभिप्रेत संत नेमके आहे कोणते? या संताची निर्वी हेच मज देई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या, किंवा या संताची निर्वी हे दुरुक्ती नावाचा दोष पत्करून तुकोबराय दोनदा बोलतात की हो. सुरुवातीला काय म्हणतात? या संताची निर्वी, आणि शेवटी काय म्हणतात? मज ठेवी पायी संतांची या. म्हणजे संत आणि या हे दोन्ही पद सर्वनाम, आणि संत हे नाम हे 2 वेळेला वापरलेले. या हे सर्वनाम आणि संत हे वचन. मग तुकोबरायला अभिप्रेत संत कोणते? बरं, तुकोबराय देवाला काय हो म्हणतात? तुकोबराय देवाला शेवटच्या चरणामध्ये काय हो म्हणतात? तुका म्हणे आता उदार हो. मग देव कृपण आहे का? नाही. आत्ताच सांगितलं आपण देणाराला काय म्हणतो, तुम्हीच बोललात, दाता म्हणतात आहे ना. मग देणाराला दाता म्हणतात, घेणाराला याचक म्हणतात. मग देव दाता आहे का दानशूर आहे? विटेवरी ज्याची पावली समान तोची एक दानशूर दाता आहे ना. आता त्याच्यात 3 प्रकार पडतात. एक कृपण असतो, एक दाता असतो आणि एक दातार असतो. कृपण कोणाला म्हणतात? असूनही न देणारा. आपण त्याला काही भागामध्ये त्याला चिकट म्हणतात, कंजूस म्हणतात, काही भागात मक्खीचूस म्हणतात. मी एकदा आमच्या बाबाला विचारलं मक्खीचूस काय? ते म्हणले जेवत असताना तुपात जर माशी पडली तर ती चोखल्याशिवाय खाली टाकत नाही. इतके काही लोक कृपण असतात. मग तसे देव आहे का बोला? उत्तर आहे नाही. बरं, मग कृपण आणखी कृपण लोकांमध्ये स्पर्धा असते. 2 गावातली 2 कृपण होते. आता मला गावं विचारू नका, नावं विचारू नका, काही दिवस जगायचं मला, पण एवढा पंचनामा करणं बोलू म्हणजे. पण सांगतो मी, 2 गावातली 2 कृपण होते. त्यांची स्पर्धा लागली, तू जास्त कृपण का मी जास्त कृपण, तू जास्त कंजूस का मी जास्त कंजूस. मग हा कृपण त्या कृपणाच्या घरी गेला, तो कृपण बाजाराला गेला. त्याच्या मुलाने विचारलं कुणीकडे आला? म्हटले तुझ्या बापाची माझी पैज पडली, तुझा बाप जास्त कृपण का मी जास्त कृपण. तो म्हटला चिंता करू नका, वडील जरी नसले तरी कारण गुन्हा कार्यानं वर्तन ते काय बाप वैशे बेटेन कुंभार वैशे लोटे. माझे बाबाजी कोण माझ्यात आहे, तुम्ही माझ्यासोबत पैज लढवा. तो म्हटला तू काय करणार? म्हटले बसा तर कर, ऐका इकडे बघा, पण आता थकलेला आहात, झाला आपलं 1-2 मिनिटं राहिले, इकडे लक्ष द्या. बसल्याच्या नंतर तो मुलगा म्हटला तुम्ही मला काहीतरी मागा. नाही म्हणले छोट्या बाळाच्या कुस्त्या अगोदर असतात, तू काहीतरी माग. मग त्या बाळाने सांगितलं काका तुम्ही कृपण आहात? म्हणले हो.
मग मला एक आंबा द्या. आता खरा आंबा द्यायला तर कृपण ठरेल का? नाही. त्याने खिशातली रोजनिशी काढली. बघा बरं का, बघितल्यावर कळेल. खिशातली रोजनिशी काढली, त्याच्यावर एक आंब्याचं चित्र काढलं, त्याच्यात आंबा असं नाव लिहिलं, ते पेज फाडलं आणि बाळा म्हटलं हे घे आंबा. म्हटलं खरंच कृपण आहे, कारण रोजनिशीची एक पान आणि छोटीशी शाई याच्यावर भागवलं, हे खरी कृपण आहे. म्हणल्या काका आता तुम्ही मला मागा. आता याने विचारलं केला, आपण याने काय मागितलं? आपल्याला आंबा. आपण जरा मोठं फळ मागू. आणि सध्याला हल्ली कोणतं फळ मोठं आहे? बरोबर आहे, कलिंगड, टरबूज म्हणतात काही भागात त्याला. ते म्हटले बाळा मला कलिंगड दे. त्या बाळाने विचार केला, याने काय खर्च केला? एक कागद आणि थोडीशी शाई, आणि तेवढा सुद्धा खर्च आपला झाला नाही तर यात आपला विजय होईल. मग तो म्हटला काका इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा सगळे. तो म्हटला काका हे घ्या कलिंगड, हे घ्या कलिंगड, असं म्हटलं आणि हातावाऱ्यावर भागवलं. तो म्हणायला लागला अरे तू जर एवढा चतुर तर तुझा बाप कुठे? हरलो आम्ही, पराजित झालो. तो माघारी निघून गेला. बाळ कॉलर टाईट करून नाचायला लागलं. तिकून पप्पा आले त्याचे. तो म्हटलं बाबा जिंकलो आपण, जिंकलो आपण. म्हणले काय झालं? काही नाही म्हटले, मी त्याला आंबा मागितला, त्यांनी हे बघा असं दिलं म्हटले, ते पान दाखवलं. आणि त्यांनी मला कलिंगड मागितलं आणि मी त्यांना म्हटलो हे घ्या कलिंगड. बापाने एका झापडीत मुलगा खाली पाडला. नालाय का म्हटलं, एवढी उधळपट्टी असते, मूर्ख कुठला. तो म्हणायला लागला बाबा त्याने काय खर्च केला? शाई आणि एक रोजनिशीचं पेज खर्च केलं. मी तेवढाही खर्च केला नाही, तरी तुम्ही म्हणता एवढी उधळपट्टी केली. तुम्ही काय केलं असतं? ते बाप म्हटलं मी त्याला म्हटलं असतो हे घे कलिंगड, असं छोटं दिलं असतं, एवढं मोठं दिलं नसतं म्हटले. याला कृपण म्हणतात. मग परमात्मा कृपण आहे का? नाही. परमात्मा दाता आहे का? दातार आहे. छान. दाता वेगळा आणि दातार वेगळा बरं का माऊली. जो नश्वर देतो त्याला दाता म्हणतात, जो अविनाशी देतो त्याला दातार म्हणतात. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, अविनाशी दिलं म्हणून दातार आहे. तसं पांडुरंग परमात्मा दातार आहे, दाता आहे, सगळ्या जगाला देणार आहे. आणि तरी तुकोबराय त्याला उदार हो म्हणतात. याचा अर्थ देवाला औदार्याचा विसर पडला म्हणून तुकोबराय आठवण करून देतात तू दाता आहे. तुझे औदार्य जाणून स्वतंत्र, देताना म्हणून पात्रा पात्र पै कैवल्य आईशी पवित्र जे वैर्याही दिले म्हणून तू उदार हो, माझी मागणी पूर्ण कर. देवाने विचारलं काय पाहिजे? म्हटले या संतांशी निर्वी. आपला प्रश्न एवढाच आहे, 1 मिनिटात उत्तर द्यायचं, आपल्याला थांबायचं. या म्हणजे नेमक्या कोणत्या? बरोबर की नाही? संत एक आहे का अनेक आहे? अनेक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आमचे शांतीब्रह्म मारुती बाबाचं वाक्य आहे, संतांचं उभं पीक आहे. किती संत आहे, किती संत आहे. प्रत्येक जाती जमातीमध्ये संतांनी येऊन जातीपातीच्या आतीत असणाऱ्या आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाण्याकरता संत आले की नाही हो? आई नाही. तुम्हीच विचार, चांबारामध्ये म्हटलं तर कोणते संत? रोहिदास महाराज आहे. कुंभार म्हटलं तर गोरोबा काका आहे. न्हावी म्हटलं तर शेना महाराज आहे ना. ब्राह्मण म्हटलं तर एकनाथ बाबा आहे, ज्ञानोबराय आहेत, अनेक संत आहेत. कुणबी म्हटलं तर जगद्गुरु तुकोबराय आहेत. माळी म्हटलं तर सावता महाराज आहे. म्हणजे प्रत्येक जातीपातीमध्ये संत आले की नाही हो? मग असे अनेक संत असताना या संतांशी निर्वी म्हणताना तुकोबरायला अभिप्रेत संत नेमके आहे कोणते? असं जर तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं, मी सांगतो, पटलं तर स्वीकारा नाही तर सोडून द्या, माझा दुराग्रह नाही. पण मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबरायला अभिप्रेत संत कोण आहे? तर ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. या संतांची अपेक्षा तुकोबरायला आहे. तुम्ही म्हणाल महाराज कशाहून बोलता? तुम्ही त्यावेळेला होता का? हे कशाहून बोलता? मी त्याचं उत्तर देतो, 1 मिनिट ऐका. खरं सांगा, जगद्गुरु तुकोबराय हे एकाच अवतारामध्ये का प्रत्येक युगात देवासोबत आहे? जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुनी उभी तेजनी. 4 युगामध्ये तुकोबराय देवासोबत आहे की नाही? कृतयुगामध्ये कोणाच्या रूपात? मला वाटतं त्या प्रल्हादाच्या रूपात, त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपात, द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपात, कलियुगामध्ये अगोदर नामदेव आणि जगद्गुरु तुका अवतार नामदेव. मग नामदेव महाराजाच्या रूपात असताना तुकोबराय तीर्थयात्रा केली की नाही? हो केली? बोला ना माई बाप पटकन. केली. कोणासोबत केली? तुमच्यासोबत का माझ्यासोबत? नाही, ज्ञानोबराय सोबत केली. बरं, ज्ञानोबराय सोबत जाताना नामदेव महाराजची इच्छा होती का नव्हती? नव्हती इच्छा, पण बळजबरी पाठवलं. कोणी? देवाने सांगितलं. देवाने देव म्हणे नमा पाहे ज्ञानदेव मीची आहे, तो आणि मी नाही दूजा, ज्ञानदेव आत्मा माझा. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन, कटेवरी कर नाही ज्या देवाचे. अरे म्हटले बाबा नको घेऊ, जा तर खरं. आणि जे नामदेव महाराज ज्ञानोबराय सोबत गेल्याच्या नंतर एखादी लेक नांदायला जाताना लवकर तयार होत नाही. पण नांदायला गेली 4-2 लेकराची आई झाली का माहेरी यायला तयार होत नाही. तिचा बा म्हणतो अगं मी मृत्यूच्या दारात आहे बेटा, एकदा डोळे भरून पाहू दे, मी मग जगाचा निरोप घ्यायला मोकळा.
ती लेक म्हणते अहो बाबा पिकलेलं पान तुम्ही आज नाही तो उद्या गळून पडणार, 4-4 चक्र कशाला, मी सावडायलाच येते ना. ऐकता ना तुम्ही, जी लेक अगोदर महाप्रभू वाटतो तो नांदील कशी, तीच असं बोलते की नाही. तसं वाटत होतं ज्ञानोबराय सोबत नामदेव महाराज जातील कशी. तेच नामदेव महाराज ज्ञानोबराया सोबत एकदा रंगून गेलेत माऊलीच्या संगतीत, तर पंढरी आणि पांडुरंगाला सुद्धा काही काळ विसरले. आणि तेच नामदेव महाराज उरले ते शेवटी लावी तुकोबरायाच्या रूपात आले. आणि तुकोबरायाच्या रूपात आल्याच्या नंतर विश्वंभर बाबापासून बोलोबापर्यंत, बोलोबापासून तुकोबरायापर्यंत परंपरा आली. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. खांद्यावर पताके गेली, पंढरपूरला गेले. आणि पांडुरंग परमात्म्याने आग्रह केला. तुकोबरायांनी त्याला सांगितलं की बाबा पाहे, देवाने सांगितलं आम्ही दुसऱ्या प्रकारात आहे, तुम्हाला काय अपेक्षा आहे. तुकोबरायाने सांगितलं या संतासी निर्वी. देवाची प्रतिक्रियाच नाही. मग तुकोबरायाने सांगितलं तुका म्हणे आता उदार होईल मज ठेवी पायी संतांची या म्हणजे कोण, माऊली. मी नामदेव महाराजच्या रूपात असताना देवा माझी इच्छा नव्हती, तुम्हाला बळजबरीने पाठवलं. आता मी होऊन तुला विनंती करतो या संतासी निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागो देवा, माऊलीची संगती मला दे. म्हणले का, बघा आता पटकन बोला. माऊलीची संगती एका खांबाला घडली, त्याचं मंदिर झालं कुठे, नेवाशाला. बरोबर आहे. माऊलीची संगती एका टोणग्याला घडली, त्याच्या मुखातून वेद बाहेर पडले कुठे, पैठणला. बरोबर ना, पैठणला. आणि त्याची समाधी झाली आळ्याला. माऊलीची संगती झाली, एक जड भिंत जगाला वंदनीय झाली कुठे, आळंदीला. माऊलीची संगती झाली, एक प्रेत उठतं. आणि ज्ञानेश्वरी लिहिते शके 1272 टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला कुठे, त्याच नेवाशाला. हो की नाही. मग ज्ञानोबरायाच्या संगतीत मायबाप जड जर वंदनीय होत असेल तर आपल्याला का सन्मान भेटणार नाही, आपली का पूजा होणार नाही, आपण का देवाच्या दरबारात सरते होणार नाही. म्हणून तुकोबराय देवाकडे गेला तर मागणी संतांची करावी, आणि संताकडे गेला का त्यांना विनंती करावी पांडुरंगाचा आम्हाला सहवास द्या. कारण धरतीचे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथला त्याचा. म्हणून तुकोबराय वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत. पांडुरंगाला म्हणतात देवा या संताशी निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागो देवा. आपलं कितवं वर्ष आहे गावात, 27वा. वा वा वा, छान. 27व्या वर्षानंतर आपणही सगळे आता देवापाशी उभा आहोत. कल्पना करा ना 1 मिनिटा करता. आता हे आपलं गाव नाही, हे काय साक्षात पंढरी आहे. बरं मनाने केलं तर नाही होणार का, हे साक्षात पंढरी आहे. समोर पांडुरंग उभे आहेत हनुमंतरायाच्या रूपाने, आणि आपण सगळे जणू काय तुकोबराय आहेत. आणि आपण तुकोबरायाचा अभंग घेऊन देवाला विनंती करू. मागणे ते तुझं प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. देवाने विचारेल आपल्याला काय पाहिजे तुम्हाला. आपण देवाला म्हणू या संतासी निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागो देवा. मग देव काही प्रतिक्रिया देणार नाही, लगेच आपण देवाला रागून सांगू तुका म्हणे आता उदार तू होई, आणि मज ठेवी पायी संतांची या संताची म्हणजे कोणत्या, ज्ञानोबरायाची. आणि अशी मागणी कोणाला करायची, पांडुरंगाला. त्याच्याकरता पांडुरंगाचंही भजन केलं पाहिजे. आणि पांडुरंगाकडे मागणी कोणाची करायची, माऊलीची. मग माऊलीचंही भजन केलं पाहिजे. दोन्ही भजन आपण एकदाच करू. हात वर करा सर्वांनी आणि मोठ्या प्रेमाने बोलायचं. विठोबार खुमाई गाई गाई हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. टाळी टाळी सर्वांनी सर्वांनी. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हात वर राहू दे, हात वर राहू दे. ऐका ऐका फक्त ऐका. सगळ्या महिला मंडळ आणि हात वर राहू दे. हात झालं झालं आपलं कीर्तन. वर हात वर हात. आणि हे हार घालेपर्यंत कार्यकर्ते मंडळी आपण सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने, पुरुष मंडळी म्हणतील नामदेव जनाबाई, आणि महिला मंडळीने बोलायचं सोपान काका मुक्ताबाई. आळस कोणी करायचा नाही. वर हात वर हात. दादा वर हात. या या. पुरुष मंडळी काय बोलतील, नामदेव जनाबाई. महिला मंडळीने बोलायचं सोपान काका मुक्ताबाई. आळस कोणी करायचं नाही. पुरुष मंडळी नामदेव जनाबाई सोपान काका. वा वा. नामदेव जनाबाई 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 नामदेव जनाबाई
नामदेव जनाबाई पुरुष पुरुष वरहाग वरहाग वदना हरिओल हरी हरी नामदेव जनाबाई झोपड काका नामदेव जनाबाई झोपड काका ताई ताई नामदेव जनाबाई झोपड काका मुक्ताबाई नामदेव झोपड काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई झोपड काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई झोपड काका मुक्ताबाई नामदेव सर्वांनी अंतकरणापासून भजन केलं. सर्वाला अंतकरणापासून धन्यवाद देऊन आजच्या चिंतन सेवेला आपण पूर्णविराम देऊ. यदत्र संष्टुवम किंचित तद्गुरोर्मे नाही यदत्र असंष्टुवम किंचित तद्मे गुरोर्ने. जे चिंतन आपल्या अंतकरणाला भावलं ते स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आपल्या सर्वाला कल्पना आहे. आपल्या महाराष्ट्र मायभूमीमध्ये अशी एक अलौकिक संस्था आहे जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही आणि मरणमारी विद्या ज्या संस्थेमध्ये शिकवली जाते त्या संस्थेतल्या गुरुचरणापाशी बसून 4 शब्द जे मी शिकलो ते आपल्यासमोर प्रामाणिकपणे ठेवण्याचा प्रयत्न केला. अत्यंत गोड सेवा, विनोदाची अपेक्षा न करताना विनोद करणं म्हणजे आपल्या जीवनाचा पहिलाच विनोद होत आला. कुठपर्यंत विनोदाची अपेक्षा करायची. कीर्तन हे परिवर्तनाकरता असावं, मनोरंजनाकरता नसावं. मनोरंजनाकरची खूप साधनं आपल्याकडे पडलेली आहे. त्यामुळे आपण सुद्धा त्याच अपेक्षा ठेवून कीर्तन श्रवण केलं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नगरपट्टा असेल, पुणे जिल्हा असेल, प्रत्येक ठिकाणी 7 ते 9 कीर्तनाची वेळ झाली. आपल्या गावात अजून सुद्धा 9 ते 11 आहे. पुढे चालून आपण 7 ते 9 केलं तर आणखी बरं पडेल. कीर्तनकारावर लय मोठे समाजाचे उपकारही होतील. 7 ते 9 करा. कारण 7 ते 9 कीर्तन काय, बरीच लोक जी जेवणाकरताच येतात ना त्यांच्या कानावर सुद्धा 4 शब्द पडतात. नाही तर अशा वेळेला काय होतं, जी पंक्ती पठाण असतात ते खाऊन गोदडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. ते काही कीर्तनाशी काही त्याला घेणं देणं नसतं आहे ना. त्यामुळे त्यांच्याही कानावर 4 शब्द पडतील. आणि आपल्याकडे अन्नदान आहेच आहे, तर त्यामुळे 7 ते 9 नाही शक्य झालं तर 8 ते 10 करा. जेवण घरी जाऊन झोपा म्हणायचं. पण ही जर वेळ ठेवली तर अजून आपल्या मंडपात आपल्याला जागा पुरणार नाही. इतका प्रतिसाद आपल्याला भेटेल. कार्यकर्ते मंडळींनी या विनंतीकडे लक्ष दिलं तर आणखी चांगलं होईल. शेवटी गावकरी ते राहू नकरी, त्यामुळे निर्णय घेणारे अंतिम तुम्हीच आहात. पण हा जर केलं तर अजून काही परिवर्तन, त्याचा चांगला लाभ आपल्याला घेता येईल अशी एक प्रामाणिक अंतकरणाने आपल्यासमोर एक विनंती म्हणून मी बोललेलो आहोत. पुन्हा एकदा आजचं यजमान आमच्या बंधुवर्याने स्वीकारलं त्यांना, ज्यांनी कीर्तनाचं निमंत्रण दिलं त्यांना, आणि बहुसंख्येने गोड सेवा श्रवण करणारे आपण ज्येष्ठ नागरिक, माझ्या माता भगिनी, चारी बाजूचे 4 चौकदार, गोड असणारे गुणीजन, आपल्या परिसरातील असणारी भजनी मंडळ, मृदंगवादक महाराज आणि गोड असणारे संस्कृतीवाले आमच्यासोबत आलेले आमचे ओंकार महाराज, सर्वाला अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन आजच्या चिंतन सेवेला पूर्णविराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल.